सायन्स फोरम तर्फे आपल्या सर्वांचे स्वागत. मागच्या वर्षी नुकताच आपण विज्ञान गंगा मार्गदर्शक ग्रुप स्थापन केला आहे आणि त्या दृष्टीने आपण थोडक्यात एक सायन्स फोरमची माहिती बघू आणि काही उपक्रम आपण ऑलरेडी सुरू केले आहेत. तर ते आपल्याला पुढे कसे कंटिन्यू करायचे आहेत या दृष्टीने आपल्या सर्वांचं मार्गदर्शन आम्हाला पाहिजे आहे. साधारण सायन्स फोरम हा ग्रुप अनिल क्षत्रिय सरांनी 1978 साली विज्ञानप्रेमी मंडळींच्या साह्याने स्थापन केलेला होता. साधारण दर महिन्याला एक त्यांची बैठक व्हायची आणि विज्ञानाबद्दल चर्चा व्हायची. तर ह्या दृष्टीने हा ग्रुप तेव्हापासून कंटिन्यू आहे. त्याच्यानंतर 1989 साली आपण विद्यार्थ्यांकरता छंद वर्ग मार्फत हा ग्रुप सुरू केला आणि या छंद वर्गामार्फत आपण 2000 सालापासून RYK कॉलेज बरोबर हा जवळजवळ कंटिन्यू आपण प्रोग्राम घेत आहोत. नंतर गेल्या 3 वर्षापासून LG मोबाईल लॅब, सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी यांच्यामार्फत आपण नाशिक शहर तसंच पेठ, हर्सुल, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, दिंडोरी, चांदवड इत्यादी आदिवासी विभागातून जवळजवळ 44 शाळांमधून 20 विद्यार्थ्यांना आपण ही LG मोबाईल लॅब तर्फे मार्गदर्शन केलं आणि त्याच योगाने दरवर्षी लॅब येईलच किंवा पावसाळ्यामध्ये प्रॉब्लेम असतात या दृष्टीने आपण एक विज्ञान गंगा म्हणा किंवा प्रयोगातून विज्ञान ही ऍक्टिव्हिटी ही प्रत्येक शाळांमध्ये जाऊन सुरू केलेली आहे. त्याची माहिती लांडगे सर देतीलच. नंतर मागील वर्षापासून आपण विज्ञान गंगा ग्रुपमध्ये ग्रोईंग डॉट्स निलेशजी खाडवेलकर हे आपल्या बरोबर जॉईन झाले आणि या त्यांच्यामुळे आपल्याला ऑल ओव्हर महाराष्ट्र बऱ्याच ऍक्टिव्हिटी घेता आल्या. आता ते प्रवासात आहेत त्याच्यामुळे आज ते एका वेळेस जॉईन होऊ शकणार नाही. त्याचबरोबर विज्ञान गंगा छंद वर्ग यामध्ये मागच्या मे महिन्यामध्ये म्हणजे आता हा येत्या मे महिन्यामध्ये साधारण 1700 विद्यार्थी ऑनलाईन कनेक्टेड होते. त्यांच्याबरोबर 150 टीचर आणि सर्व विद्यार्थ्यांचे जवळजवळ सर्व विद्यार्थ्यांचे पालक असे कनेक्ट होते आणि आपण 15 एक्सपर्टचे लेक्चर त्याच्यामध्ये दिली आणि आता मी सहज तो व्ह्यू पाहिला तर त्या लेक्चर्सला जवळजवळ एक 7,000पेक्षा जास्त लाईक्स मिळालेले आहेत. म्हणजे 7,000पेक्षा जास्त जणांनी तो ऑब्झर्व केलेला आहे. आत्ताच आपण मागच्या महिन्यामध्ये टीचर्स करता नुकतीच एक कार्यशाळा घेतली होती 16-17 ऑगस्टला. त्याच्यामध्ये 101 टीचर सहभागी झाले होते आणि 11 मार्गदर्शकांच्या मदतीने आपण ही शाळा अगदी नुकतीच अतिशय उत्साहात पार पडली. या आधी गेल्या 6 वर्षापासून आपण RYK कॉलेज आणि पुणा युनिव्हर्सिटी यांच्या सहयोगाने अशा कार्यशाळा शिक्षकांकरता दरवर्षी घेत. आज मुख्य म्हणजे आपल्याला जी चर्चा करायची आहे ती विज्ञान गंगा लॅब किंवा आजचे जे थोडक्यातले विषय मी सांगतो. प्रयोगातून विज्ञान ऍक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग याच्या संदर्भात आपल्याला लांडगे सर थोडक्यात सांगतील. मागच्या वर्षी आपण एक स्पर्धा परीक्षा घेतली होती. विद्यार्थ्यांची व्हिडिओ त्यांनी त्यांचे घरी बनवायचे त्या संदर्भात एक स्पर्धा परीक्षा घेतली होती. विज्ञान गंगा व्हिडिओ स्पर्धा परीक्षा. त्या संदर्भात डॉक्टर वडनेरे सर आपल्याला माहिती देतील. आपल्याला ही स्पर्धा आपण कंटिन्यू करत आहोत किंवा अजून काही आपल्या संकल्पना असतील या संदर्भातही वडनेरे सर आपल्याला माहिती देतील. नंतर आपल्याला विविध स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन या संदर्भात नाशिक किंवा ऑनलाईन जर म्हटलं तर ऑल ओव्हर महाराष्ट्र या संदर्भात आपल्याला काही करता येईल का? उदाहरणार्थ डॉक्टर होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा याची पण आपण मागे चर्चा केली होती. वर्षा मॅडमनी आपल्याला तेव्हा गाईड केलं होतं. आज वर्षा मॅडम नी आपल्याला रेणुका मुजुमदार मॅडमला इंट्रोड्यूस करून दिलं आहे आणि आज वर्षा मॅडम आउट ऑफ स्टेशन असल्यामुळे आज रेणुका मुजुमदार मॅडम आपल्याला याच्यामध्ये गाईड करणार आहेत. त्याचाही या परीक्षांचा त्यांचा 10 वर्षाचा जवळजवळ अनुभव आहे आणि आपल्याला कॉमन असं सर्व विद्यार्थ्यांकरता काय करता येईल की जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांना याचा फायदा किंवा लाभ मिळेल या दृष्टीने आपलं ओव्हरऑल या चर्चा होणार आहे. त्याचबरोबर आपल्या काही नवीन संकल्पना असतील, आपल्याला काही राबवायच्या असतील तर त्या संदर्भातही आपण चर्चा करू शकता. त्याच्याच करता ही आपण मीटिंग घेतलेली आहे. नंतर कीर्ती विज्ञान प्रयोगशाळा
पुणे युनिव्हर्सिटी यांच्यातर्फे आपण साधारण डिसेंबरमध्ये ही कीर्ती विज्ञान प्रयोगशाळा नाशिकमध्ये येणार आहे. तर त्यामध्ये आता ते प्रत्येक शाळेला 40 किट फ्री ऑफ कॉस्ट देणार आहेत आणि प्लस त्यांचे ते सर्व एक्सपेरिमेंट्स दाखवून हे किट्स विद्यार्थ्यांकडनं त्या शाळेकरता करून घेणार आहे आणि ते किट्स शाळेमध्येच राहतील. ते पण आपण ह्या डिसेंबर जानेवारीमध्ये हे बघणार आहोत. आणि जर का आपल्या काही संकल्पना असतील तर त्या पण आपल्याला चर्चा करायच्या आहेत. तर सर्वप्रथम मी डॉक्टर वडनेरे सरांना विनंती करतो की त्यांनी आत्ताच मध्यंतरी आमची कोर ग्रुपची मीटिंग झाली, तर त्या संदर्भात जे काही चर्चा झाल्या किंवा ज्या काही आपण नवीन ऍक्टिव्हिटी करणार आहोत त्या संदर्भात थोडक्यात मार्गदर्शन करावे. वडनेरे सर. नमस्कार सर्वांना. आपण आपले जे सायन्स फोरम आहे याच्या मार्फत आपण अनेक गोष्टी करत असतो. आपण सर्व त्याच्यातून नेहमी जोडलेले असतात. त्याच्यामुळे आपण काही नवीन नवीन गोष्टी चाच पडतो आणि मग त्याच्यातून आपण काही शिकतो आणि शिकण्याचा प्रयत्न करतो. जसं की आता प्रवीण सरांनी जे आढावा घेतला त्याच्यामध्ये आपण जे विज्ञान, आपण जे सायन्स बेस्ड व्हिडिओ जे सिलेबसवरती आधारलेले होते त्याची आपण 28 फेब्रुवारी विज्ञान दिवसानिमित्त त्या दिवशी आपण त्यांचा पुरस्कार दिला होता आणि त्याच्यानंतर आपण एक हॉबी क्लास पण घेतली होती. तर आता आम्ही काही दिवसापूर्वी प्रवीण जोशी सरांच्या घरी निलेश सर, मी आणि प्रवीण असे आम्ही बसलो आणि चर्चा केली. आम्ही ती चर्चा खरं पाहिलं असतं ती फार अशी ब्रेन स्टॉर्मिंग टाईपची होती. म्हणजे असं काही फोकस आणि स्ट्रक्चर्ड नव्हती. कधी कधी आपल्याला डायव्हर्स थिंकिंग करायची असते, त्याप्रमाणे आपण ते डायव्हर्स थिंकिंग केली. आणि फ्रँकली स्पीकिंग माझा विज्ञानाची जी पुस्तकं आहेत त्याचा काहीच अभ्यास नाही आहे. म्हणजे जे विज्ञानाची पुस्तकं विद्यार्थ्यांना दिले जातात ते वाचनाचा मी मानस केला होता. मध्यंतरी मी थोडेसे पुस्तक हे केले आणि त्याच्यातून आपल्याला काय काय गोष्टी पाहता आल्या, म्हणजे त्यांना कसं शिकवलं जातं याचा माझा फारसा अभ्यास नाही आहे. म्हणजे पुस्तकांमध्ये काय लिहिलेलं आहे त्याचा काही अभ्यास नाही आहे. त्या दिवशी आम्ही सहज पाहत होतो तर तेव्हा आम्हाला एक जे रेफरन्स सापडला तो असा, म्हणजे आमची चर्चा होती की काय कसं शिकवलं जातं. मी त्यांना प्रवीण सरांना प्रश्न विचारला तर त्यांनी सांगितलं की जसं की एक्झाम्पल म्हणून त्यांनी जे हे आहे आपले बर्नौलीज थिअरम जे आहे, बर्नौलीज प्रिन्सिपल, ते विद्यार्थ्यांना 7वीमध्ये शिकवलं जातं. मग ते कसं शिकवलं जातं त्यांनी त्याचा उल्लेख केला. त्याच्यातून मला एक असं जाणवलं की विद्यार्थ्यांना ती ॲक्टिव्हिटी करता येते म्हणून त्याला समजली किंवा त्या 7वीच्या लेवलची समजली असं म्हणता येईल का, तर मला तरी अजून माझा तो अभ्यास नसल्यामुळे मी ते सांगता येत नाही. पण ज्याप्रमाणे ते विषय तिकडे इंट्रोड्यूस केला गेलेला होता त्याच्याबद्दल आम्हाला थोडंसं डाऊट वाटला. त्याच्यामध्ये जो मथळा होता, मेन जो टॉपिक होता तो होता हवेचे गुणधर्म, प्रॉपर्टीज ऑफ एअर. मग कुठली कुठली प्रॉपर्टीज असते त्याच्यामध्ये एक त्यांनी सांगितलं होतं की त्याला मास असतो किंवा वस्तुमान असतो किंवा वेट असतो. त्याच्यासाठी त्यांनी त्यांनी एका काडीला एका बाजूला एक फुगलेला फुगा दाखवला आणि दुसऱ्या बाजूला त्यांनी हवा नसलेला फुगा दाखवला आणि त्याच्यामध्ये कोणाचं वजन जास्त आहे हे त्यांनी त्याच्यातून त्या प्रयोगातून ते सिद्ध करण्याचा प्रयत्न केलेला दिसला. त्याच्यानंतर त्यांनी डायरेक्टली त्या हव्याचा दाब सांगितला आणि हव्याचा दाब क्वालिटेटिव्हली सांगितला आणि त्याच्यानंतर ते तुमची जी बर्नौलीज प्रिन्सिपल आहे ते हे केलं. पण ते हवेचा कुठला गुणधर्म आहे बर्नौली प्रिन्सिपल, तो प्रिन्सिपल आहे का गुणधर्म आहे, असे सारखे प्रश्न विद्यार्थी विचारतात का, विद्यार्थ्यांनी विचारावं का, विद्यार्थ्यांना शिकवावेत का, हे मला काही कळालेलं नाही. म्हणजे मला माहिती नाही त्याच्याबद्दल. तर सुरूपासून जर मी वाचलं त्याला की पहिलीमध्ये काय सिलेबस कसं शिकवलं जातं, दुसरीमध्ये कसं शिकवलं जातं, तसं करत करत 6वी 7वी 8वी 10वीपर्यंत जेव्हा येऊ तेव्हा मग त्याच्यामध्ये कुठे गॅप आहे का, किंवा गुणधर्म कशाला म्हणतात हे आधी कुठेतरी इंट्रोड्यूस केलेले आहेत का, प्रिन्सिपल कशाला म्हणतात हे आधी कुठेतरी इंट्रोड्यूस केलेले आहेत का, अशा प्रकारची विद्यार्थ्यांना मनामध्ये कुतूहल पडावे, विद्यार्थ्यांच्या मनामध्ये शंका निर्माण व्हावी. विद्यार्थ्यांनी जी शंका आपल्या ज्याला आपण उहापोह म्हणतात त्या पद्धतीने चर्चा करून स्वतःची एक डायलॉग करून त्यांनी ती सुद्धा हे करावी असं एक मला वैयक्तिक वाटतं. पण आपला फोकस जनरली कृतीतून विज्ञान याच्यावरती आहे. पण कृतीतून विज्ञान म्हणजेच पूर्ण विज्ञान शिक्षण हे नाही असं मला वाटतं. त्याच्याबरोबर आपल्याला त्यांची थिंकिंग स्किल, त्यांची थिंकिंग ॲबिलिटी, त्यांची थिंकिंग किंवा लॉजिकल थिंक ज्याला म्हणतो आपण सायंटिफिक कॉन्टेक्स्टमध्ये, ती पण त्यांच्यामध्ये डेव्हलप करावी लागेल. फक्त तो जो आहे आपला जो कृतीतून विज्ञान आहे तो त्यांच्यामध्ये जिज्ञासा निर्माण करू शकतो, त्यांच्यामध्ये कुतूहल निर्माण करू शकतो,
त्यांच्यामध्ये प्लेफुलनेस निर्माण करू शकतो, त्यांना त्याच्यामध्ये आवड निर्माण होऊ शकते. पण आवड निर्माण झाली, त्यांनी गंमत केली, पण तो खेळतच राहिला तर त्याचे शिक्षण पूर्ण नाही. म्हणजे इट इज गोइंग टू बी अ बेटर थिंग compared to not thinking at all, not playing at all, not learning science at all. त्याच्यापेक्षा हे बेटर असेल, पण तरी ते आपला उद्देश एक पुढे गेलेला असेल, पण जास्त पुढे कसा जाऊ शकतो याच्यावरती आम्ही चर्चा करत होतो. मग त्या संदर्भामध्ये पुष्कळशा गोष्टींची मी जे काही वाचन करत असतो त्याच्यामध्ये एक थिंकिंग स्किल म्हणून एक अल्बर्ट डी बोनो म्हणून एक पुस्तक आहे, त्याचा मी उल्लेख केला. त्यांनी एक 2 वर्षाचा का 1 वर्षाचा त्यांनी एक कोर्स बनवलेला आहे, जो कुठल्याही लेवलच्या विद्यार्थी, म्हणजे तो तसा वेगळ्या लेवलला आपण घेऊ शकतो. तर तो कसा करता येईल त्याच्याबद्दल एक ब्रॉड हे होते. असं काही स्ट्रक्चर्ड आणि आत्ता या फेजला करायची अशी गोष्ट नाही. दुसरी एक माझ्या मनामध्ये कल्पना होती ती अशी की आपण एक पर्स्पेक्टिव्ह प्लॅन असला पाहिजे, आपल्याला एक बिग पिक्चर असली पाहिजे. वी आर वेअर वी आर राईट नाव, वेअर वी वॉन्ट टू बी इन हाऊ मेनी डेज, दॅट वी मे हॅव सम आयडिया अँड देन स्लोली हाऊ वी कॅन टेक स्टेप्स. एका दिवसामध्ये पूर्ण पिक्चर आपली क्लिअर होईल असं नाही, पण हळूहळू ते गोष्टी क्लिअर होतील. त्याचबरोबर त्या दिवशीची चर्चा झाली ती एक होती अशी की आपण जे मध्ये जे हॉबी क्लासेस घेतले होते त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांनी ज्याप्रमाणे त्याच्यामध्ये सहभागी व्हायला पाहिजे होतं त्याच्याबद्दल काहीशी आपल्या मनामध्ये थोडीशी एक याची भावना होती की इतके जास्त कदाचित त्यांनी जितके चांगले लेक्चर्स झाले त्या याच्यामध्ये लोकांनी खूप छान पद्धतीने हाऊ टू जनरेट आयडियाज वगैरे वगैरे अशा पुष्कळशा गोष्टी त्यांनी शिकवल्या, सांगितल्या. हे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचल्यात किंवा नाही पोहोचल्यात असा तो प्रश्न होता. आणि मग तो पोहोचल्याचं तर काही आपल्याला काही इकडे प्रूफ दिसत नाही किंवा काही एव्हिडन्सेस दिसत नाही. कोणी काही प्रश्न विचारलेत असा काही एव्हिडन्सेस दिसत नाही. मग आयदर पीपल वर बिझी प्लेईंग विथ ड्युरिंग देअर वेकेशन टाईम, त्यांचे ते वेकेशन टाईम असते त्याच्यामधून त्यांना ज्यांना वेळ असेल, ज्यांना उत्साह असेल, ज्यांना इच्छा असेल त्यांनी ते करणं असा भाग होता. तर त्याचबरोबर मग अशी कल्पना आली की याला काही आपण काही त्याला फ्री ऑफ कॉस्ट ठेवलं म्हणून लोकांनी त्याला फारच लाईटली घेतलं का, किंवा आपण त्याच्यामध्ये टीचर्स लोकांना इन्व्हॉल्व केलं नाही म्हणून ते लाईटली घेतलं गेलं का. मग असे काय प्रकार करून आपण त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांची जास्त गुंतवणूक करू शकतो, जास्त गुंततील त्याच्यामध्ये, जास्त इन्व्हॉल्व होतील, हे आपल्याला कसं पाहता येईल याच्याबद्दल एक ढोबळ मानाने चर्चा झाली. पण असं काही निष्पन्न किंवा असं वी अराइव्ड ॲट कन्क्लुजन असं काही म्हणता येणार नाही मला, म्हणजे ॲटलिस्ट फ्रॉम माय पॉईंट ऑफ व्ह्यू. तर अशा आपली काही वेगळ्या प्रकारची चर्चा झाली. तर एक तर असं आहे की ज्या गोष्टी आपण सुरू केलेल्या आहेत, जसं आपली ती जी विज्ञानाची जी स्पर्धा आहे, विज्ञान चित्रफित बनवण्याची, त्या चित्रफितीची स्पर्धा आपण यावर्षी सुद्धा घेऊया. त्याच्यामध्ये गेल्या वर्षी जे आपले काही लकुनाज होते ते लकुनाज आपण ह्या वेळेला आपण दूर करूया असं एक मला वाटतं. त्याच्यामध्ये एक मला जाणवलेला लकुना म्हणजे समजा एखादा विद्यार्थी 4थीचा असला किंवा ज्या वर्गाचा आहे त्याच्यापेक्षा त्याच वर्गाची त्यांनी व्हिडिओज बनावे, त्याच्यापेक्षा हायर लेवलचे व्हिडिओ बनवले तर मग आपण त्याला ॲप्रिशिएट करायचं का नाही ॲप्रिशिएट करायचं. सपोज ही मेड सम मिस्टेक्स, व्हॉट डू वी डू, शुड वी डिस्करेज हिम, व्हॉट डू वी डू, असा तो प्रश्न आहे. त्याच्यावरती मला असं वाटतं की बेस्ट आन्सर वुड बी दॅट ही शुड कॉन्सन्ट्रेट ऑन हिज लेवल ऑफ स्टँडर्ड ओनली. त्याची जे सिलेबसमध्ये ज्या गोष्टी आहेत त्याच्याचवरती त्यांनी कॉन्सन्ट्रेट करावा. तसंच आपले जे त्याच्यामधले जे कृती आहेत, जे ॲक्टिव्हिटीज आहेत त्याची आपण त्याला एक एनकोडिंग करू आपण, आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त कृती किंवा ॲक्टिव्हिटीज जे आहेत ते होऊ शकतील असं पाहूया. त्या दिवशीच्या चर्चामध्ये थोडं एक असंही झालं की पुष्कळशा ॲक्टिव्हिटीजला काही कॉस्ट असू शकते, तर तिच्यासाठी काही फीज वगैरे ठेवायची किंवा काय. मग तेव्हा माझं मत असं होतं की आपण विल कॉन्सन्ट्रेट ऑन दोज ॲक्टिव्हिटीज वेअर वी डोंट नीड एनी त्याच्यामध्ये इक्विपमेंट आणि मशिनरी किंवा काही अशा गोष्टी लागतच नाही, आणि जास्त तर ॲक्टिव्हिटीज अशाच असतील असं माझं मत आहे. माझं एक असं इम्प्रेशन आहे की मोस्ट ऑफ द ॲक्टिव्हिटीज ज्या स्कूल सिलेबसमध्ये दिलेली आहेत पृथ्वीजन्य विज्ञान याच्यामध्ये, त्या बहुतेक अशाच असतील की ज्याच्यामध्ये वस्तू ज्या गोष्टी तुमच्या घरामध्ये अवेलेबल असतात, जसं सिरिंजेस आहेत, काड्या आहेत, फुगे आहेत, की ज्या ऑलमोस्ट नो कॉस्टच्या आहेत किंवा घरी पडलेल्याच असतात, अशा गोष्टीच वापरल्या गेलेल्या असतील. त्याच्यावरनं विद्यार्थ्यांना ते वस्तू बनवण्याची त्यांना आपण हे करूया, प्रोत्साहित करूया. त्यांनी ते मागच्या वेळेला आपण जो हे दिलेला होता त्यांना, आपण जो रुब्रिक वापरला होता, जो आपण प्लॅटफॉर्म वापरला होता की ज्याच्यामध्ये कशी मार्किंग होईल, ती मार्किंग स्कीम आपण आधीच डिक्लेअर करू आणि विद्यार्थ्यांना सांगू की या प्रकारे तुमची मार्किंग होईल.
त्याच्यामुळे ते त्यांना ते थिंकिंगची गाईडलाईन निर्माण होईल की ह्या प्रकाराने व्हिडिओज बनवत असताना अशा प्रकारे थिंक करायचं आहे. आणि जे लोक जास्त ब्रॉड माइंडेड असतील ते कदाचित कुठलीही वस्तू शिकत असताना त्याच गाईडलाईनला लक्षात ठेवून जर ते शिकतील तर कुठलाही सिलेबस कुठलाही विषय जेव्हा ते शिकत असतील तर दे विल बी मोर इफेक्टिव्ह इन देअर लर्निंग. तर असे 3-4 गोष्टी आपल्या मनामध्ये आले. तर एक तर असा विषय होता की आपण ह्या वेकेशनमध्ये आपण त्यांना विद्यार्थ्यांना व्हिडिओ चित्रफित बनवणे किंवा त्यांना त्यांची इन्व्हॉल्वमेंट करावी किंवा नाही करावी. एक विषय असा पण होता की आता आपण त्यांची लोकांची ट्रेनिंग घेतली जे आपले टीचर्स स्कूल टीचर्स होते. तर माझं मत असं आहे की आपण आपण त्या जे टीचर्स आहेत त्यांना आपण प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देऊ की त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना जे काही ते तिकडे शिकलेले होते त्यांना काही मार्गदर्शन केलं होतं त्या मार्गदर्शनाचं ॲप्लिकेशन त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांवरती करावं आणि मग त्याच्याबद्दलचे त्यांचे जे काही बेस्ट रिपोर्ट्स आहेत ते त्यांनी वेकेशनमध्ये त्यांनी कसं आपल्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केलं ते त्यांनी त्या लेवलवरती सोडूया. आणि लेट अस मेक इट लिटल बिट लेस स्ट्रक्चर्ड. Let us leave it to the school teachers as to how they will be implementing their ideas. Maybe we can give them some guidelines. काही गाईडलाईन्स देऊ आपण आणि त्यांना म्हणूया की तुम्ही आपल्या विद्यार्थ्यांना सांगा की तुम्ही तुमच्या वेकेशन टाईममध्ये तुम्ही त्याचा वापर करा. पण अशी काही स्पर्धा घेणं किंवा काही कंपल्सरी करणं किंवा फार जास्त त्यांच्यावरतून आपण एक्सपेक्टेशन ठेवणं कदाचित ते जास्त अतिरेकी ठरेल. कारण विद्यार्थ्यांना वेकेशन पिरियडमध्ये एकतर सण असतात. सणामध्ये त्यांना ते पूजा विजामध्ये गुंतलेले असतात किंवा ते कुठेतरी बाहेरगावी गेलेले असतात. त्याच्यामुळे कदाचित लेट अस होप दॅट सम ऑफ दॅम दे विल डू सम ॲक्टिव्हिटीज अँड दे विल मेक सम म्हणजे त्याचे काहीतरी प्रेझेंटेशन ते देतील. कदाचित वी कॅन मेक इट इज अ डायव्हर्स काइंड ऑफ थिंग की आम्ही असं सुचवतो पण त्याच्या पलीकडे तुम्हाला काही सांगायचं असेल तर तुम्ही तसं सांगू शकता. अशा प्रकारच्या गोष्टी आपण करू शकतो. असं एक मला माझी जी जनरल इम्प्रेशन होती ती मी आता तुमच्याशी शेअर केली. इफ यू हॅव पर्टिक्युलरली मला पांडे सरांचं मला एक जाणवलं की त्यांचे नेहमी म्हणणं असतं की आपण विद्यार्थ्यांना जे घरचे जे ॲक्टिव्हिटीज असतात जे घरचे इक्विपमेंट मशिनरीज असते तिच्याबद्दल त्यांना थोडंसं कसं छोट्या गोष्टी कशा रिपेअर करता येतील तेही काही आपल्याला त्यांना मार्गदर्शन करता येईल का त्याच्याबद्दल पण आपण काहीतरी करू शकतो. कारण जसंच एक मी प्रवीण सरांशी बोलत होतो की कधी आपण ते आपल्याकडे व्होल्टेज स्टेबिलायझर असतो तर तुम्ही नुसतं जर तुमच्याकडे डिमरस्टॅट असेल तर तुम्ही त्याची लाईन रेग्युलेशन्स पाहू शकता किंवा तुमच्याकडे त्याची व्होल्टेज किती येते जेव्हा व्होल्टेज कमी जास्त होते तेव्हा ती फ्लक्च्युएशनमध्ये किती दिसते. अशा प्रकारच्या काही गोष्टी त्यांना आपण समजू शकतो. म्हणजे विदाऊट ओपनिंग अप द थिंग्स ऑर विदाऊट टेकिंग देअर लाईफ इन डेंजर फार त्यांना म्हणजे त्रास न देता किंवा त्यांचा सेफ्टी प्रिकॉशन लक्षात ठेवून काही गोष्टी करता येतील का त्याही आपण विचार करूया. पण मला असं वाटतं की त्याही एक गोष्टी अशा असतील की आपले जे विद्यार्थी आहेत त्यांना त्याच्यामध्ये इंटरेस्ट असेल आणि त्याच्यातून ते घरच्या कामामध्ये सुद्धा त्यांची मदत होऊ शकेल. तर दॅट इज ऑल्सो अ गुड आय थिंक स्टार्टिंग पॉईंट वेअर वी हॅव नॉट व्हेंचर्ड इन टू. मे बी आपण पांडे सरांशी जेव्हा आपण बोलू तेव्हा ते जेव्हा त्यांचे विचार मांडतील तेव्हा त्याच्यामध्ये आपल्याला हे होईल. तसंच शेवाळे सर त्या दिवशी आलेले होते आपल्या प्रोग्राममध्ये. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की आपण स्पर्धा घेऊ शकतो. विज्ञानाची स्पर्धा जे आहे त्याच्यामध्ये त्यांचा पुष्कळ अभ्यास आहे शेवाळे सरांचा. तर शेवाळे सर सुद्धा याच्यामध्ये मला वाटतं काही मार्गदर्शन करतील. पर्टिक्युलरली जेव्हा रेणुका मॅडम जेव्हा सांगणार आहेत त्याचबरोबर शेवाळे सरांचा इनपुट सुद्धा आपल्याला आजच्या मीटिंगमध्ये मिळेल. तर ते एक चांगलं हे होईल की काही आपल्याकडे काय हे फार हेटेरोजिनस ग्रुप आहे आपला. काही विद्यार्थी असे आहेत की जे हाताने काम करण्यामध्ये एक्सपर्ट असतील. ते पांडे सरांनी जसं सांगत असतात की आपल्याला जे इक्विपमेंट मशिनरी रिपेअरच्यामध्ये त्यांचा जे स्किल आहे ते मार्गी लागू शकतो आणि त्याच्यामध्ये ते विज्ञान शिक्षण सुद्धा चांगलं इम्प्रूव्ह करू शकतील. काही कॉग्नेटिव्ह बेस्ड असतील असे लोक जे स्पर्धा असतात त्या विज्ञान स्पर्धा मॅथ्स ऑलिम्पियाड वगैरे जसं फिजिक्स ऑलिम्पियाड मॅथ्स ऑलिम्पियाड असतात त्याच्यामध्ये ते लोक जास्त चांगलं कॉन्ट्रीब्यूट करू शकतील नवीन एक्सपेरिमेंट डिझाईन करण्यामध्ये. तर त्याच्यामध्ये ते जे आपली स्पर्धा आहे त्याच्यासाठी आपण तो एक टार्गेट ग्रुप धरू शकतो. आणि काही लोक कम्युनिकेशनमध्ये चांगले असतील ते व्हिडिओ बनवण्यामध्ये किंवा त्या प्रकारच्या गोष्टींना जास्त स्ट्रक्चर्ड पद्धतीने करण्यामध्ये त्यांची मदत होऊ शकेल. सो वी कॅन टार्गेट डिफरंट काइंड ऑफ टार्गेट ग्रुप अँड विल मेक प्रोग्रेस बिट बाय बिट
ऑन ऑल द फ्रंटियर्स, आणि हळूहळू आपण त्याच्यामध्ये पुढे जाऊ शकू असं मला वाटतं. मला असं वाटतं आपण आपले मी विचार जाणून घेण्यास मी उत्सुक आहे. तर आपल्याला याच्याबद्दल काही बोलायचं असेल तर आपले विचार मांडावे. धन्यवाद सर, अतिशय छान माहिती तुम्ही सांगितली. विज्ञान गंगा व्हिडिओ बद्दलही तुम्ही जो फीडबॅक दिला तो पण अतिशय उत्तम आहे. की जवळजवळ 1700 विद्यार्थी आपल्याला त्या सुट्टीमध्ये म्हणजे मे महिन्याच्या सुट्टीमध्ये जॉईन झाले होते. 1500 सेशन आपण 15 एक्सपर्ट द्वारे घेतला. परंतु त्यावेळेस मात्र ते कमी विद्यार्थी जॉईन व्हायचे आणि आपली परवाच मीटिंग झाली त्यानुसार मी विज्ञान गंगा छंद वर्ग आपण जी लिंक पाठवलेली आहे त्यावर नुकतंच गेलो. आता आपल्याबरोबर डॉक्टर जयंत जोशी सरही जॉईन झालेले आहेत आणि निलेशजी पण जॉईन झालेले आहेत. तर मी सहज डॉक्टर जयंत जोशी सरांची ती लिंक पाहिली तर त्याच्यावर 7,000च्या वरती त्या तो व्हिडिओ पाहिलेला आहे आणि अशाच प्रमाणात सगळ्या लिंक पाहण्यात आलेल्या आहेत. म्हणजे त्यावेळेसही आपण जास्त फीडबॅक न कारण छंद वर्ग असल्यामुळे आपण जास्त विद्यार्थ्यांकडनं काम करून घ्यायचं नाही किंवा जास्त त्यांना हे द्यायचं नाही वगैरे असंच आपण गृहीत धरूनच हा वर्ग सुरू केला होता. त्याला 1700 विद्यार्थी, 150 टीचर आणि जवळजवळ सगळ्या विद्यार्थ्यांचे पालक असे जॉईन झालेले होते आणि आपण फीडबॅक घेतला नव्हता. परंतु त्या लिंक्सला मात्र आज 7,000च्या वरती पाहिलेल्या दिसत आहे. म्हणजे इनडायरेक्टली का होईना एक चांगला इम्पॅक्ट निर्माण झालेला आहे. आणि या दृष्टीने आपल्या परवाच्याही चर्चेमध्ये आपण बोललो होतो की घरगुती लॅब कशा विद्यार्थ्यांना करता येतील किंवा स्कूल लॅब छोटे छोटे इक्विपमेंट कसे बनवता येतील. तर आता आपण साधारण या गोष्टीची पण चर्चा करूया की विज्ञान गंगा लॅब या दृष्टीने आपल्याला काय करता येईल किंवा कसं करता येईल. उदाहरणार्थ त्या दिवशी आपल्या झालेल्या चर्चेमध्ये परत सुट्ट्यांमध्ये वर्ग या दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये वर्ग घेण्यापेक्षा मागचे जे वर्ग घेतलेले आहेत त्यांचे जर का व्हिडिओ आपण परत सर्व अपलोड केले किंवा ठराविक त्याच्यातले काही व्हिडिओ अपलोड केले की जेणेकरून म्हणजे आता डॉक्टर जयंत जोशी सर पण आहेत. मी त्यांचा व्हिडिओ परवाच टोटल पाहिला. अतिशय सुंदर व्हिडिओ आणि छोटे छोटे उपकरण अगदी लो कॉस्ट मध्ये किंवा झिरो कॉस्ट मध्ये विद्यार्थी कसे घरच्या घरी बनवू शकतात आणि याच पद्धतीने सगळ्या एक्सपर्टनी हे या पद्धतीचे लेक्चर्स पण दिलेले आहेत. तर या पद्धतीने आपल्याला ती लॅब विज्ञान गंगा लॅब प्रत्येक विद्यार्थ्याला म्हणा किंवा त्या स्कूल वाईज आपल्याला कशी घडवता येईल काय करता येईल साधारण या संदर्भात पण आपण चर्चा लवकरच करूया. या दृष्टीने आम्ही बऱ्याचशा शाळांमधून म्हणजे ऍक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग करता आम्हाला बऱ्याचशा शाळा बोलवतही असतात. तर त्या दृष्टीने मला असं वाटतं की डॉक्टर लांडगे सरांनी याच्यावर थोडासा प्रकाश टाकावा आणि मग आपण परत पुढच्या चर्चेला बोलूया. धन्यवाद प्रवीण सर. ऍक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग हा एक उपक्रम बऱ्याच काळापासून आम्ही शाळेमध्ये जाऊन घेत आहोत. साधारणपणे 2 तासाचा हा उपक्रम असतो की ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना आम्ही साधे साधे प्रयोग करून दाखवतो आणि त्या प्रयोगातून त्याच्या मागचं विज्ञान काय आहे, त्याच्यातल्या संकल्पना म्हणजे कन्सेप्ट्स काय आहेत, त्याच्या मागची तत्व काय आहेत, प्रिन्सिपल्स काय आहेत, याबद्दलची माहिती मुलांना देत असतो. पर्टिक्युलरली 8वी 9वी 10वीच्या मुलांना आम्ही जास्त टार्गेट करतो कारण विज्ञानाची खरी ओळख त्या मुलांना 8वी पासून पुढे व्हायला लागते. इव्हन 10वी मध्ये सुद्धा ज्या काही कन्सेप्ट महत्वाच्या आहेत इलेक्ट्रोमॅग्नेटिझम वरती किंवा ग्रॅव्हिटेशन वरती तर त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही काही स्पेशल सेशन्स घेतलेले आहेत फक्त 10वीच्या विद्यार्थ्यांना की जे पूर्णपणे सिलेबसच्या रिलेटेड आहेत आणि काही गोष्टी ज्या कधी कधी नुसतं पुस्तकातून पाहून समजण्यात अवघड असतात त्या जर का छोट्या छोट्या प्रयोगाने करता आल्या तर त्या मुलांना त्याच्यामध्ये इंटरेस्ट निर्माण होतो आणि त्या संकल्पना किंवा कन्सेप्ट किंवा प्रिन्सिपल्स मुलांना जास्त चांगल्यापैकी समजू शकतात. तर फिजिक्स मधले बरेचसे टॉपिक्स आम्ही त्याच्यामध्ये कव्हर करतो. उदाहरणार्थ करंट, व्होल्टेज, त्यांच्यामधला फरक काय आहे किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिझम वरती बरेचसे प्रयोग आहेत, प्रेशर वरती बरेचसे प्रयोग आहेत, हवेचा दाब, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी असे या पद्धतीचे बरेच प्रयोग आम्ही मुलांना करून दाखवतो. म्हणजे ऍक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग इज वन ऑफ दी
मेनी टीचिंग मेथड्स असं म्हणता येईल. म्हणजे फक्त त्यांनीच संपूर्ण टीचिंग होतं असा तर कधीच आम्ही दावा करणार नाही. परंतु जे मुलं शिकत आहेत त्यांच्या सिलेबस मधून त्यांचे टीचर तर त्यांना शिकवत आहेतच. तर त्याचा एक थोडासा एक्सटेन्शन वर्क आहे असं आपण मानू. आणि काही गोष्टी मुलं जर का करत गेली तर त्यांना त्या समजत जातात. त्याच्यामुळे त्याचे उद्देश फक्त एकच ठेवलेला आहे की त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांमध्ये क्युरिओसिटी वाढावी, जिज्ञासा वाढावी. त्याच्यानंतर त्यांना गोष्टी करण्यासाठी प्रोत्साहन देणं आवश्यक आहे. आणि त्यांच्या संकल्पना, कन्सेप्ट वगैरे हे अर्ली स्टेजलाच त्यांना जर का चांगल्यापैकी समजल्या तर पुढे जाऊन 11वी 12वी इंजिनिअरिंग करा हे फिजिक्स किंवा कुठे संपणारा विषय नाहीये. त्याच्यामुळे त्यांचा जर का बेस थोडाफार आणखीन चांगल्या पद्धतीनं पक्का झाला तर त्याचा उपयोग त्यांना पुढे होईल. या दृष्टिकोनातून आम्ही असा उपक्रम शाळेमध्ये राबवत आहोत. शाळेमध्ये काही शाळेमध्ये अशा संडे किंवा सॅटर्डे ऍक्टिव्हिटीज सुद्धा घेतलेल्या आहेत की विद्यार्थ्यांकडूनच काही प्रयोग करून घेतले. उदाहरणार्थ अगदी साधी गोष्ट म्हणजे मुलांकडून पाण्याची डेन्सिटी 1 ग्रॅम पर क्युबिक सेंटीमीटर आहे. बऱ्याच जणांना मुलांना सांगता येत नव्हतं. परंतु आम्ही त्यांच्या शाळेमध्ये जाऊन पाण्याची डेन्सिटी प्रत्यक्ष प्रयोग करून काढायला लावली, लाकडाची डेन्सिटी काढायला लावली आणि मग त्यांना सांगितलं की हे लाकडाची डेन्सिटी ही पाण्यापेक्षा कमी येते म्हणून लाकूड हे पाण्यावरती तरंगतं. अशा प्रकारच्या डायरेक्ट ऍक्टिव्हिटीज आम्ही मुलांकडून किंवा डायरेक्ट प्रयोग सुद्धा आम्ही मुलांकडून करून घेतलेले आहेत. आणि हे सर्व करत असताना सायन्स फोरमचा जो मूळ उद्देश आहे त्या किंवा गाभा आहे की ज्याच्यामध्ये आम्ही या सगळ्या गोष्टी या मुलांसाठी विनामूल्य करत आहोत. म्हणजे आमच्याकडे जे नॉलेज आहे किंवा सायन्स फोरम मध्ये बरेचसे असे खूप चांगले चांगले मेंबर आहेत की त्यांच्याकडे खूप चांगला अनुभव आहे, त्यांच्याकडे खूप चांगलं नॉलेज आहे, एखादी गोष्ट समजून सांगण्याची एक हे त्यांच्याकडे आहे, एक्सप्रेशन ॲबिलिटी त्यांच्याकडे आहे. तर त्याचा उपयोग या मुलांना व्हावा या दृष्टिकोनातूनच खरं तर सायन्स फोरमची स्थापना झालेली आहे. त्याच्यामुळे असे आम्ही उपक्रम घेत आहोत. जसा हा उपक्रम सुद्धा जो घेतला गेला टीचर्स वर्कशॉप, त्याच्यामध्ये जी 300 रुपये फी ठेवली होती तो खर्च आम्ही त्या सगळ्या शिक्षकांवरतीच केलाय. कारण त्यांना जेवणाची सुद्धा व्यवस्था करणं आवश्यक होतं. थोडासा फार हॉलचा वगैरे सुद्धा खर्च होता. वास्तविक त्याच्यापेक्षा जास्त खर्च केलेला आहे. परंतु सांगण्याचा उद्देश असा की या सगळ्या गोष्टी करताना आम्हाला बऱ्याचशा जणांकडून खूप चांगलं सहकार्य मिळतं आणि त्यांच्यामुळं आम्ही या गोष्टी करत जातो. प्रत्येक वेळेस त्या गोष्टी करत असताना त्याच्यामध्ये आणखीन काय काय सुधारणा होऊ शकतात हे मात्र आम्ही निश्चितपणे जाणून घेऊ इच्छितो. आणि त्या दृष्टीने जर का आपले काही आणखीन सजेशन्स असतील तर ते आपण निश्चितपणे आम्हाला सांगू शकता. धन्यवाद. मुजुमदार मॅडम पण आपल्यामध्ये जॉईन झालेले आहेत. त्या साधारण होमी भाभा बालवैज्ञानिक विज्ञान स्पर्धा याकरता जवळजवळ 10 वर्षापासून काम करतात. तसेच शेवाळेचं पण मध्यंतरी आपल्या टीचर्स वर्कशॉपला येऊन गेले. ते ऑलिम्पियाड स्पर्धाच्या दृष्टीने पण बऱ्याच वर्षांपासून आणि त्याच प्रकारच्या बऱ्याच स्पर्धांच्या दृष्टीने ते काम करतात. तरी आता मी पहिल्यांदा रेणुका मुजुमदार मॅडमला विनंती करतो की त्यांनी आम्हाला या संदर्भात मार्गदर्शन करावं की जेणेकरून आपल्या सर्व नाशिक किंवा ऑनलाईन जर म्हटलं तर सर्व ऑल ओव्हर महाराष्ट्र त्या विद्यार्थ्यांना याचा कसा लाभ घेता येईल. मुजुमदार मॅडम. नमस्कार सर. आता हे जे तुमचे उपक्रम मी ऐकले खूप चांगले आहेत खरंच सगळ्या प्रकारे. म्हणजे या सगळ्या उपक्रमांची मदत डेफिनेटली या कुठल्याही टाईपच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामला नक्की होईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे होमी भाभाच्या प्रॅक्टिकल्समध्ये एक जनरल जाणवणारी गोष्ट अशी आहे की ज्याच्यामध्ये बिलकुल साहित्य लागत नाही, कमीत कमी साहित्य लागतं. आणि जेवढं त्याच्यामध्ये कॉन्सेप्ट बेस मुलांना जर क्लिअर असेल तर त्यांना डेफिनेटली ते सॉल्व्ह करता येतील अशा टाईपचेच एक्सपेरिमेंट्स त्यांनी इन्क्लूड केलेले असतात. तर त्या दृष्टीने मुलांची तयारी जरुरी असते. म्हणजे आजकाल तर बऱ्याच वेळेला नंबर वाढल्यामुळे थोडंसं दिसतं की खूप वेळा साहित्य ठेवण्याच्या ऐवजी तिथे डायग्राम्स दिलेले असतात किंवा जे काही असेल ते. पण काही त्यांचे एक्सपेरिमेंट्स खूप जास्त चांगले असतात. जसं साधं इलेक्ट्रोलायसिससाठी अगदी कमीत कमी की त्यांनी नुसतं पेन्सिलचे जे आपले ग्राफाईट आहे ते वापरून अगदी बीकवर सुद्धा लागलेला नव्हता. कारण की पोटॅटोचा म्हणजे आतमध्ये त्याला स्कूप आउट करून त्याच्यातच सोल्युशन भरून म्हणजे स्टार्च पण तिथेच मिळतोय अशा टाईपचं आयोडीन रिलीज होणार आहे. तर तिथे खूपच छान
प्रकारे ते ऑर्गनाईज केलेले असतात की ज्याच्यात कमीत कमी साहित्य, म्हणजे ज्या लाईनवर तुम्ही काम करताय त्याच लाईनवरती त्यांचं सुद्धा काम सुरू आहे. की मुलांना बिलकुल मोठी हायफाय लॅबोरेटरी नको, पण जनरल तुमच्या रोजच्या वस्तू वापरून जास्तीत जास्त एक्सपेरिमेंट त्यांना करता यायला पाहिजे. आणि जर ते माहिती असतील, किंवा एक एक्सपेरिमेंट त्यांचा होता की नाफ्थॅलिन बॉल्स व्हिनेगर मध्ये टाकलेले आहेत, तर ते अप अँड डाऊन का बरं करतात ते, तर तिथे गॅस रिलीज होताना दिसतो. की बऱ्याच वेळेला मुलांनी ते बघितलेलं असतं, फक्त त्याचं इकडे काय ऍप्लिकेशन आहे याची आयडिया नसते. ऍसिड बेसिसचं सुद्धा ती. आणि आणखी अजून त्यांचं एक चांगली गोष्ट मला ही वाटली की कमीत कमी केमिकल्स पण वापरायचे, कारण की ते नंतर सगळे ड्रेनेज मध्ये जातात आणि तिथे खराब होतं त्या दृष्टीने. तर अगदी साधं न्यूट्रलायझेशन जरी असेल तरी त्याच्यात सुद्धा त्यांनी एका फिल्टर पेपरवरतीच तुम्ही एक ड्रॉप ऍसिडचा टाकायचा आहे, बेसचा टाकायचा आहे, आणि तिथेच इंडिकेटर टाकायचंय की अक्षरशः एक एक ड्रॉपनीच तुम्हाला ती रिॲक्शन करता येते. असे साधारण टाईपचे त्यांचे एक्सपेरिमेंट्स होते. किंवा आता मोमेंट ऑफ फोर्स वरती त्यांनी एक दिलेला का, तो तर साधी स्केल वापरून, ऑफकोर्स त्याच्यात खूप अक्युरेसी नसेल, पण जनरल प्रिन्सिपल त्याच्यातून क्लिअर होत होतं. तर त्यांची लिस्ट पण जनरल त्यांचं जे रिसोर्स बुक आहे त्याच्यामध्ये अवेलेबल असतात. पण त्याच्या व्यतिरिक्त आपण स्वतः, जसं तुम्ही म्हणालात तसं, की इनोव्हेटिव्ह वेजनी खूप सारे एक्सपेरिमेंट्स डिझाईन करता येतात त्यांच्यासाठी, की ज्याला साहित्य लागत नाहीये, पण त्याच्यामध्ये कॉन्सेप्ट लर्निंगचा पार्ट मात्र भरपूर आहे अशा दृष्टीने. तर जसं आता आम्ही आमच्या मुलांसाठी घेतो, तर त्याच्यामध्ये इट्स अ स्ट्रक्चर्ड प्रोग्राम, की त्याच्यामध्ये अगदी, म्हणजे माझी स्वतःची इच्छा असते की त्यांना प्रत्येक ऑपरेटर्स हँडल पण करता यायला पाहिजे, की तुम्हाला टेस्ट ट्यूब होल्डरला लावायची आहे किंवा हिट करायचंय, तर कशा प्रकारे हिटिंग झालं पाहिजे. कारण की 6 मधल्या मुलांनी कधी लॅबोरेटरीमध्ये काम केलेलं नसतं, किंवा पुढे जाऊन जेव्हा ते करणार आहेत तर तेव्हा ते बेसिक स्किल्स त्यांना शिकता येतात असं, किंवा थोड्याशा स्लाइड्स प्रिपेअर करणं आहे. तर कारण आता मायक्रोस्कोपची किंमत काही फार नसते, तर ज्यांना अफोर्ड करता येतं किंवा ज्यांना ती वापरण्याची मुभा आहे, तर ती मुलं खूप वेगवेगळ्या प्रकारच्या स्लाइड्स त्याच्यातून बनवू शकतात. आणि प्रत्येकाच्या स्ट्रक्चरमध्ये काही ना काहीतरी फरक येतो, जो मुलांना खूप इझिली दिसू शकतो. तर असं तिन्ही प्रकारचं, म्हणजे केमिस्ट्री आहे, केमिस्ट्रीला थोडं लॅबची मदत जास्त लागते, कारण केमिकल्स तुम्हाला काही काही तर ठेवायलाच लागतात. पण फिजिक्सचं सुद्धा खूप बेसिक मिनिमम हे असताना त्यांना करता येऊ शकतं. आणि बायोचं सुद्धा, की जसं आता ओम्स लॉ आहे, तर आम्ही कधीच रेग्युलर पूर्ण ऑपरेटर जे रेडीमेड आहे ते न वापरता ऍक्च्युअल रेजिस्टर देऊन, किंवा थोडा वेळ लागतो कनेक्शनला, पण ते करता येणं पॉसिबल आहे, की जिथे मुलांना नुसतं बटन दाबून, आणि मोस्ट ऑफ द स्कूल्समध्ये आजकाल रेडीमेड ऑपरेटर्स वापरतात, की ज्याच्यामध्ये आतले कनेक्शन मुलांना कळत नाही, म्हणजे सर्किट डायग्राम आणि त्याचा रिलेव्हन्स टू द ऍक्च्युअल सर्किट, तर हे त्यांना लक्षात येत नाही. तर ते जर आपण सुटे सुटे कॉम्पोनंट्स त्यांना दिलेत, तर दॅट इज डेफिनेटली व्हेरी हेल्पफुल टू देम, की तिथे त्यांना ऍक्च्युअल कनेक्शन्सही कळतात आणि सिग्निफिकन्स पण कळतो. म्हणजे पॅरलल कनेक्शन आहे, तर तिथे ऍक्च्युअली आपण कशाच्या पॅरलल मध्ये कनेक्ट करतोय, किंवा सिरीज आहे त्याचं मिनिंग क्लिअर व्हायला लागतं. असं लिस्ट काउंट काढता येतो. म्हणजे काही काही एक्सपेरिमेंट्स तर माझे नुसते लिस्ट काउंट वरतीच हे आहेत, की वेगवेगळ्या फिगर्स दिलेल्या आहेत, फक्त कारण डिव्हाइसेस एवढे ठेवू शकत नाही म्हणून. आणि त्याच्यातलं बेटर रीडिंग कशाचं येईल, त्याच्यामध्ये सिग्निफिकंट नंबरचा कॉन्सेप्ट घेतलेला असतो, की जो परत आता त्यांना कळत नाही. म्हणजे बऱ्याच वेळेला मुलं विचारतात की 12.0 असं थिअरी आणि एक्सपेरिमेंट या दोन्ही याची सांगड घालून त्यांना डे 1 डे 2 असं काय, ज्याप्रमाणे आपल्याला ऑर्गनाईज करता येतात सेशन. अजून तुम्हाला म्हणजे काय एक्सपेक्टेड आहे? हा, मॅडम. साधारण आपण अशा दृष्टीचा आवाज थोडासा कमी येत होता, परंतु माझ्या मते तुम्ही बोललेलं थोडंफार समजलं. म्हणजे तर आपल्याला विज्ञान गंगा लॅब या दृष्टीनेच आपल्याला
ही सर्व शाळांमध्ये कशी डेव्हलप करता येईल किंवा तुमच्या मदतीने आपल्याला काय करता येईल, म्हणजे प्रत्येक टीचर तो त्यांच्या त्यांच्या शाळांमधून त्यांनी या दृष्टीने लॅब डेव्हलप करून की जी अतिशय लो कॉस्ट मध्ये असेल वगैरे वगैरे, त्या दृष्टीने आपल्याला कसं वर्कआउट करता येईल हे आपण थोडंसं पुढे बघूया. म्हणजे मग कसं होतं की तुमच्याकडे समजा काही प्रयोग असतील, सेट असतील, तर मग ते सेटअप तसं तसं शाळांमध्ये कसं बनवता येईल आणि ते टीचर त्यांच्या विद्यार्थ्यांना शिकवू शकतील वगैरे. तर या माध्यमातून आपण थोडंसं पुढे नक्कीच जाऊया असं मला वाटतं. तर त्या दृष्टीने आपल्याला काय करता येईल आपण त्या संदर्भात परत एकदा चर्चा करूया किंवा या दृष्टीनेच आपल्याला म्हणजे विज्ञानगंगा लॅब ही कशी डेव्हलप करता येईल की जेणेकरून त्या शिक्षकांना त्यांच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन देता येईल. कारण सर्वच विद्यार्थ्यांना आपण डायरेक्ट मार्गदर्शन देणं इम्पॉसिबल आहे. तर ऑल ओव्हर महाराष्ट्र आपल्याला हे कसं राबवता येईल, ऑनलाईन म्हणा किंवा आताच मध्यंतरी आम्ही टीचर घेतले त्या दृष्टीने ऑफलाईन, या दृष्टीने आपण या गोष्टी नक्कीच पुढे बघू शकतो. तर आता शेवाळे सर पण आपल्यामध्ये जॉईन आहेत. तर शेवाळे सर मार्गदर्शन करावं. त्यानंतर मी निलेशजींना विनंती करणार आहे, पांडे सरांना विनंती करणार आहे. डॉक्टर जयंत जोशी सर, मी इतक्यात तुम्ही जॉईन व्हायच्या आधी जस्ट सांगितलं होतं की साधारण 7,000 तुम्ही जो विज्ञान गंगा छंद वर्ग घेतला होता, मी परवाच पाहिलं, तर 7,000 विद्यार्थ्यांनी तो बघितलेला आहे आणि अतिशय सुंदर आहे. तर हेच आपण लिंक परत आपण सर्व इस्टॅब्लिश करून विद्यार्थ्यांना पाहता येईल या दृष्टीने आपण नक्कीच बघू आणि याचा विज्ञान गंगा लॅब करता कसा उपयोग होईल याचा पण आपण विचार करूया. म्हणजे त्या दृष्टीने आपण नक्कीच जाऊ. पण तुम्ही पण एक 5 मिनिटं थोडंसं बोला. त्याआधी मी शेवाळे सरांना विनंती करतो की शेवाळे सर तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करावं आणि इंट्रोड्यूस पण करून द्या. सगळ्यांना नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर आर एम शेवाळे, मराठी विज्ञान परिषद धुळे विभागाचं काम साधारण 1993 पासून करतोय. त्यातल्या जय हिंद महाविद्यालयात, आताचं झेडबी पाटील महाविद्यालय, इथं भौतिकशास्त्र विषय शिकवला 37-38 वर्ष आणि 2020 ला सेवानिवृत्त झालो. आणि सध्या इंडियन असोसिएशन ऑफ फिजिक्स टीचर्स की ज्या असोसिएशन तर्फे अखिल भारतीय पातळीवरती ऑलिम्पियाड परीक्षा कंडक्ट केल्या जातात, त्या IIPTचा मी सध्या महाराष्ट्राचा प्रेसिडेंट पण आहे. आणि ऑलिम्पियाड परीक्षा आयोजित करण्याकरता, त्याचा प्रचार प्रसार करण्याकरता आम्ही सर्व महाराष्ट्रभर प्रयत्न करतोय आणि त्याच्यात तुमचा सहभाग असावा अशी मला एक अपेक्षा आहे. तर ते एक सुरुवातीला मी सांगून टाकतो. त्यावर एखादा वर्कशॉप घेता येईल सर. ऑलिम्पियाड विषयी मी 1-2-3 तास प्रेझेंटेशन करेन. तुम्ही जर म्हटलं तसं तर ऑनलाईन किंवा मग नाशिकला येऊनही मी करू शकेन. आता अगदीच तातडीचं असं आहे की काल 14 तारीख लास्ट डेट होती नॅशनल स्टँडर्ड एक्झामिनेशनला रजिस्टर करायची, पण ती लास्ट डेट वाढलेली आहे आणि त्यांनी ती मुदत वाढवून 18 तारखेपर्यंत तुम्ही विद्यार्थ्यांना त्या परीक्षेला बसवू शकतात. ऑनलाईन नोंदणी होते. जे सेंटर रजिस्टर्ड असतील त्या वेबसाईटला मी टाकलेली होती ती सगळी माहिती आपल्या सायन्स फोरमच्या ग्रुपला. पुन्हा मी आज टाकेन ती. तर त्या नाशिकच्या सेंटरला आपण ऑनलाईन ते विद्यार्थ्यांना रजिस्टर करावं. 8वी 9वी 10वी करता नॅशनल स्टँडर्ड एक्झाम इन ज्युनियर सायन्स म्हणून परीक्षा असते आणि 11वी 12वी करता NSEP, NSEC, NSEA किंवा NSEB अशा म्हणजे नॅशनल स्टँडर्ड एक्झाम इन फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, ॲस्ट्रॉनॉमी अशा त्या परीक्षा असतात. त्यांनी नाशिकला रजिस्टर करावं ही पहिली विनंती. नंतर आता दुसरं जे मी दाखवायचा प्रयत्न करणार आहे किंवा मला जे बोलायचं आहे की मराठी विज्ञान परिषदेतर्फे, कारण सर जे म्हटले की तुमची जी सायन्स लॅब आहे, फिरती प्रयोगशाळा आहे, त्याच्यामध्ये काही देता येईल का, तर मला वाटतं दिसतंय का तुम्हाला सगळ्यांना. मला कोणीतरी तिकडनं कळवा की मराठी. तर अशा प्रकारची ही पुस्तिका आहे. तर या पुस्तिकेबरोबर एक किट पण आम्ही देतो मराठी विज्ञान परिषदेकडनं आणि या पुस्तिकेत सगळे प्रयोग सविस्तर इथं त्याची माहिती पण दिलेली आहे. तर हा काय नक्की प्रकार आहे तर ते मी सांगतो थोडंसं. तर मराठी विज्ञान परिषदेतर्फे शनिवारी विज्ञानवारी असा एक उपक्रम राबवला जातो आणि याकरता एखादा मोठा प्रायोजक आम्ही मिळवतो. सध्या प्राज इंडस्ट्रीज म्हणून पुण्याची जी एक कंपनी, त्या कंपनीने आम्हाला स्पॉन्सर केलेला आहे आणि त्या कंपनीने तो फंड पुरवल्यामुळे आम्ही महाविद्यालयीन
प्रथम, द्वितीय किंवा तृतीय वर्ष विज्ञानचे विद्यार्थी निवडतो. साधारण एका शहरामधनं 20 विद्यार्थी, म्हणजे ते 10 शाळांमध्ये जोडीने नंतर जाऊन ते प्रयोग करतील आणि मुलांना पण करायला सांगतील ते प्रयोग. तर त्याकरता जे किट आहे ते किट पण मराठी विज्ञान परिषदेतर्फे फ्री दिलं जातं. या विद्यार्थ्यांचं ट्रेनिंग घेतलं जातं एका ठिकाणी, एक 4-5 विभाग जवळ पडतील अशा ठिकाणी एकत्रित येऊन या विद्यार्थ्यांना ट्रेनिंग देऊन, त्या ट्रेनिंग करता खास मुंबईहून काही शास्त्रज्ञ येतात, काही ट्रेन झालेले जे त्यांचे ट्रेनर आहेत, मेंटर आहेत ते पण असतात. आणि त्यांचं 2 दिवसाचं ट्रेनिंग नंतर त्यांना किट आणि ह्या पुस्तिका दिल्या जातात. मग आम्ही आमच्या स्तरावरती, समजा आता धुळ्यात 10 शाळांची निवड केलेलीच असते ऑलरेडी, त्या 10 शाळांमधले 30 ते 40 7वीचे विद्यार्थी, त्यांच्याकरता म्हणून हे मुलं दर शनिवारी जातात आणि 1.5 ते 2 तासाचे कृती सत्र घेतात. त्या कृती सत्रामध्ये अपेक्षा ही असते की हे विद्यार्थी त्या प्रयोगाची संकल्पना समजावून सांगतात आणि त्यानंतर मग विद्यार्थ्यांना प्रयोग करायला पण देतात. अशा रीतीने अगदी खेळीमेळीच्या वातावरणात ते सत्र होतं आणि विद्यार्थी खूप रमतात त्याच्यात, कारण थोडासा वयाचा फरक असल्यामुळे लवकर कनेक्ट होतात विद्यार्थी. त्यामुळे ते विद्यार्थी तिथे जाऊन हे 10 सत्र घेऊन मग त्यांचा नंतर आम्ही फीडबॅकचा एक मेळावा पण घेतो आणि त्याचा समारोप वगैरे पण कार्यक्रम होतो. अशा रीतीने साधारणपणे एका विभागात 10 शाळा कमीत कमी आम्ही कव्हर करतो. तर तुम्ही जे म्हणतायत लॅब करता सर, तर त्या लॅबसाठी म्हणून तुमच्याकरता कसा उपयोग करून घेता येईल, तर त्याच्यात माझी थोडीशी म्हणजे माझ्या असं लक्षात आलं आत्ताच्या चर्चेवरनं की असं करता येईल की नाशिकमध्ये आता तुमच्या सायन्स फोरम मध्ये गणेश बागुल पण आहेतच आणि गणेश बागुल सरांनी तिथलं ट्रेनिंग घेतलं नाशिकचं आणि काही शाळांमध्ये आता ते प्रोग्राम चालू आहेत. तर मराठी विज्ञान परिषद नाशिक विभागही आहे, तर त्याला जर त्यांची जर मदत घेतली तर त्यांच्या मदतीने तुम्ही हे प्रयोग जास्त मोठ्या प्रमाणात करू शकतात आणि त्याकरता फंडची जी गरज असते ती फंडची गरज तुम्हाला लागणार नाही, कारण हे सगळं तिकडनं फ्री मिळणार आहे. आणि समजा त्यावर तुम्ही म्हणाले की आपण कुठपर्यंत जाणार सगळ्या शाळांपर्यंत, तर शिक्षक तयार झाले पाहिजे. तर मग हे जे किट्स आहेत, तर मी काय करतो, ते वर्ष संपलं का ते किट आणि त्या पुस्तिका त्या विद्यार्थ्यांकडनं परत घेतो आणि मग असे काही शिक्षक मी हेरतो त्या शाळांमधनं की हे काही मदत करू शकतील असं. मग त्या शिक्षकांना ते किट आणि पुस्तिका मी फ्री देतो आणि मी सांगतो की सर तुम्ही जाताना 7वीच्या वर्गात जर जेव्हा शक्य होईल तुम्हाला तो कन्सेप्ट किंवा ती संकल्पना शिकवायची वेळ येईल त्यावेळेस तुम्ही हे साहित्य घेऊन जा आणि ते प्रयोग करून दाखवा. तर अशा रीतीने त्या किट्सचा वापर करता येईल. तर ते नाशिकचे किट्स आपण जास्तीत जास्त शिक्षकांपर्यंत पोहोचू शकतो. माझ्याकडे साधारणपणे एक 20 तरी किट पडलेले आहेत, तर मी तुम्हाला ते देऊ शकतो. इथं धुळ्यातही मी काही शाळांना ते दिलेत. ते म्हणजे मग त्या पुस्तिका आणि ते किट्स दिले तर मग अजून त्याचा प्रचार आणि प्रसार वाढेल आणि नाशिक विभागातर्फे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा जर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा सहभाग झाला तर अनायाशाच ते किट्स पण मिळतील आणि पुस्तिकाही तुमच्यापर्यंत येतील. शाळांचाही नंबर वाढेल आणि जास्तीत जास्त शाळांपर्यंत नाशिकमध्ये पोहोचू शकू. तर असं एवढं मला सांगावंसं वाटतं, कारण वेळ कमी, मीटिंग सुरू आहे, त्यामुळे त्यात काही जर विचारायचं असेल कोणाला तर विचारू शकतात. तुम्ही मला संधी दिली त्याबद्दल धन्यवाद सर. विज्ञान वारी ही मराठी विज्ञान परिषदेतर्फे बऱ्याच वर्षांपासून ही संकल्पना रुजू आहे. तर त्याच्यामध्ये आमच्या कॉलेजचे पण विद्यार्थी सहभागी होते आणि आता यावर्षी पण आहेत, त्याच्यामुळे मला हे डिटेल माहिती आहे आणि खरोखरच ही खूपच संकल्पना आहे आणि हे किट तुम्ही फ्रीली अवेलेबल करून देत आहेत त्याबद्दल पण धन्यवाद सर. तर या दृष्टीने आपण नक्कीच ती आपल्याला विज्ञान गंगा लॅब सेट करण्याकरता नक्कीच उपयोगी पडेल. तर या दृष्टीने धन्यवाद. तसंच ऑलिम्पियाड संदर्भात आम्ही यावर्षी थोडासा कमी वेळ असल्यामुळे आपण पुढच्या वर्षीपासून किंवा इमिजिएट लगेचच लक्ष देऊ की जेणेकरून पुढच्या वर्षी आपल्याला बराचसा सहभाग त्याच्यात मिळवता येईल. तर या दृष्टीने आपण नक्कीच प्रयत्न करूया. First of all, good morning everybody. Let me thank you and happy Engineers Day. आणि प्रवीण सर आणि वडनेरे सर असो का लांडगे सर असो, यांना मी ब्रह्मा विष्णू महेशच्या रूपात बघतो. विज्ञान गंगाचा जर विचार केला तर वडनेरे सर खरोखरच म्हणजे सगळीकडे बॅलन्स आणि फार त्यांचं कॉम्प्रेहेन्सिव्ह बोललं असतं. आणि या ठिकाणी त्यांनी जो माझ्याबद्दल उल्लेख केला तो पण मी ऐकत होतो. तर पुन्हा एकदा मला तेच एका मिनिटात सांगायचंय की जो काही वर्ग म्हणजे विद्यार्थी वर्ग आहे त्यांच्यामध्ये पॉवर ऑफ रिझनिंग वाढणं आणि आपली अप्लाइड असलेल्या गोष्टींना माहिती असणं. घरामध्ये आपल्या अल्ट्राव्हायोलेट रेज आहेत, आपल्या घरामध्ये
तुमचे इन्फ्रारेड रेज आहेत ते कशामध्ये आहेत, कुठे आहेत, कसे वापरले जातात, गॅस असेल, आरओ असेल, नाही का. तर हे ज्या अप्लाइड गोष्टी आहे, या अप्लाइड गोष्टीबद्दल त्यांना सगळ्याच स्तरावरती ते पाहायला मिळू शकतं ऍट वन स्टेज, की ज्याप्रमाणे म्हणू की कॉज आहे, इफेक्ट आहे, रेमेडी आहे. गॅसचा बर्नर पेटत नाही, कॉज आहे त्याला काहीतरी. लायटर पेटत नाही, त्याला काहीतरी कॉज आहे, त्याचा इफेक्ट आहे. आणि तो जर तो कॉज सापडला आणि तो जर मला सापडला तर तो होणारा आनंद यू कॅनॉट, म्हणजे मी तर असं म्हणेन आता कमीत कमी वेळामध्ये जसं प्रत्येकाच्या घरी आरओ आहे बघा. आता माझे गुरुच आहेत डॉक्टर ओजिके, तुम्हाला माहिती आहे, त्यांनी त्यांच्या घरामध्ये हे त्यांच्या टेरेसमध्ये केलंय. म्हणजे आरओचं रिजेक्शन वॉटर 70% असतं बघा तुम्ही, ते पूर्ण पाणी वाया जातं, बेसिन मध्ये जातं सिंकच्या, किचनच्या. तेच जर पाणी आपण आपल्या कुंड्यांना याच्यासाठी एखादा सॉलिनाइड वॉल किंवा हे टाकून ते वापरायसारखं घरच्या घरी ही गोष्ट होऊ शकते, बॅटरी ऑपरेटेड होऊ शकते. दिस वॉज वन ऑफ द पॉइंट. असे बऱ्याच गोष्टी आहेत ज्या की होम अप्लायन्सेस. मी कॉलेजमध्ये असताना सुद्धा म्हणजे इंजिनियर अँड देन प्रोफेसर अशी भूमिका राहिलेली आहे, 38 वर्ष आणि नंतर 9-10 वर्ष. तर कॉलेजमध्ये असताना सुद्धा डायरेक्टर सरांना सुद्धा की सर आपल्या कॉलेजमध्ये अशी एक लॅब पाहिजे की ज्या लॅबमध्ये खराब झालेलं फ्रीज आहे, त्या लॅबमध्ये खराब झालेला टेबल फॅन आहे, त्या लॅबमध्ये ज्या काही होम अप्लायन्सेस आहेत त्या प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहता येतील की याच्यामध्ये कॅपॅसिटर कुठे लावलाय, याच्यामध्ये रिले ओव्हरलोड रिले कुठे लावलेला आहे, तो कसा आहे, निदान डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहणं. अशी लॅब आता बऱ्याच वक्त्यांच्या बोलण्यामधून लॅब हा विषय आला होता. तर तशा प्रकारची होम अप्लायन्सेसची लॅब जर आपल्याला एस्टॅब्लिश करता आली, त्यांना दाखवता आली, त्यांना पुस्तकात नाही, फ्रीज पुस्तकात नाही, फ्रीज मागे काय आहे, त्याच्या कशाला काय म्हणतात, नाही का, हे जर दाखवता आलं तर हा एक महत्वाचा मुद्दा होता. आता प्रश्न असा होतो की आपण समजा पांडे सर बोलतायत पण त्यांचं कॉन्ट्रीब्युशन काय. तर मी एवढंच म्हणू शकतो, माझ्याकडून जिथे जिथे संधी मिळेल तिथे ह्या सगळ्या गोष्टीचं मी सादरीकरण करू शकतो, तिथे सांगू शकतो की असं होऊ शकतं, हे तुमचा मुलगा 4वी-5वीतला का असे ना हा हे पण बघू शकतो, करू शकतो. तर हा एक मुद्दा होता. आणि ज्या वेळेला जसं मी म्हटलं की आपल्याला मिळणारा आनंद जो आहे त्या पुस्तकात वाचून मिळण्यापेक्षा प्रत्यक्ष कृती करून जर त्याला तो मिळाला, आई हे बघ मी असं केलं. एकदम सुरुवातीला माझ्याकडनं हे उदाहरण दिलं गेलं होतं की लहान मूल साधं दरवाजाची कडी मला आई उघडता येते, हे बघ बरं जरा. आई म्हणजे अरे दाखव बरं पुन्हा एकदा, तुला कडी उघडता येते, नाही का. तर पहिला गुरु आई. तर हे छोटस उदाहरण. तर अशा प्रकारचं ज्यावेळेला त्याला जर हे या तांत्रिक क्षेत्रामध्ये ज्या काही मॉडर्न टेक्निक्स मध्ये त्याला करता आलं, तर लाईट असेल, पंखा असेल, टीव्ही, व्हॉट एव्हर इट मे बी, तर तो एक आनंद वेगळा असणार आहे. तर तशा प्रकारचं जर काही आपल्याला करता आलं तर खूप चांगलं राहील. आणि सध्या तरी आपली वाटचाल खूप चांगल्या प्रकारे चालू आहे. आणि आय एम व्हेरी मच थँकफुल फॉर गिव्हिंग मी सच टाइम. थँक्यू. की आता आम्ही ना म्हणजे ग्रोईंग डॉट्सच्या माध्यमातून नॅशनल चिल्ड्रन सायन्स असेल, विज्ञान गंगाच्या आपल्या या सगळ्या याच्यामध्ये असेल किंवा GMRTचं ही मागच्या 4 वर्षापासून आम्ही ऍक्टिव्हिटी महाराष्ट्र लेवलला करत आहोत. त्याच्यामधून आहे ना एक प्रामुख्याने गोष्ट काय लक्षात येते नाही, किमान माझ्या तरी असं माझं वैयक्तिक मत असं बनत चाललेलं आहे की विज्ञान ही ऍक्टिव्हिटी बेस्ड लर्निंगचा विषय नाही. ऍक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग म्हणजे ऍक्टिव्हिटी बेस्ड लर्निंगच, परंतु एक ऍक्टिव्हिटी करून आपण तिथं थांबवू नाही शकत. ऍक्टिव्हिटी इन द सेन्स म्हणजे उपक्रम म्हणतोय मी, सायन्स ऍक्टिव्हिटी नाही म्हणत आहे त्याला. तर ती एक सातत्याची प्रक्रिया आहे असं मला प्रकर्षाने आता जाणवायला लागलेलं आहे. नंबर 2, त्याच्यामध्ये मेंटरिंगचाही एक अत्यंत उपयुक्त असा रोल असणार आहे, तर तोही एक महत्वाचा भाग आहे. आणि तिसरा एक भाग अजून असा आहे की तो स्वतः एक्सपिरियन्सचा पण एक विषय आहे. या दोघं-तिघ गोष्टी लक्षात घेऊन येणं म्हणजे आता परवाच वडनेरे सर, जोशी सर आणि एक अतिशय चांगली चर्चा झाली या विषयावर. आणि त्याच्यातूनच आहे ना एक विषय असा निर्माण होतोय की आपल्याला असं वर्षभरासाठीच काही आपल्याला स्ट्रक्चर उभं करता येईल का. ओके, म्हणजे त्याच्यामध्ये ना विद्यार्थी आहेत, शिक्षक आहेत, नंतर एक्सपर्ट्स आहेत, टेक्नॉलॉजी आहे, ऑफलाईन गोष्टी आहेत, ऑनलाईन गोष्टी आहेत. आणि याच्यातून आपण सातत्याने एक विज्ञान रुजवण्याची, आता जसं आता पण जो विषय होता, एक मॅडम भूमिभावासाठी काम करतायत,
आता रघुनाथ जे सर होते ते ऑलिम्पियाडसाठी काम करतायत. म्हणजे प्रत्येक जण एकेका विषयामध्ये काम करताय आणि तो विषय ते पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतायत. परंतु तो त्या ऍक्टिव्हिटी रिलेटेडच गोष्ट होते असं आम्ही पण GMRT सोबत काम करतो, तेवढ्या एका ऍक्टिव्हिटी सोबत काम होतं. परंतु तो विज्ञान हा विषय तसं माझं आता त्याच्यावरचं थोडंसं जे हे होता तो कमी कमी होत चाललाय. मग आपण याच्यासाठी सोल्युशन काय करू शकतो? तर आपण विद्यार्थी, शिक्षक, एक्सपर्ट्स आणि एक ऑर्गनायझर ओके यांचा समन्वय करून सातत्याने विज्ञान शिकण्याची, त्याच्यामध्ये एक्सपेरिमेंट करण्याची प्रवृत्ती किंवा विचार आपण विद्यार्थ्यांमध्ये कसा रुजवू शकतो या दृष्टिकोनातून आपण काम करावं ऍज अ ग्रोईंग गॉड्स म्हणून सुद्धा. या दृष्टिकोनातून विचार सातत्याने दृढ होत चाललेला आहे खरं माझं वैयक्तिक उदाहरण म्हणायचं तर. आणि त्याचा एक थोडासा ढाचा मी आता या परवाच्या मीटिंग मध्ये वडनेरे सर आणि जोशी सरांसमोर सुद्धा मांडला की आपण हे कशा पद्धतीने काम करू शकतो. आज खरं थोडा आउटसाइड असल्या कारणाने मी तो विषय खूप डिटेलमध्ये आपल्यासोबत चर्चा नाही करू शकत. परंतु मला वाटतं आपण पण ह्या दृष्टिकोनातून जर विचार केला की परीक्षा आहेत, ऑलिम्पियाड आहेत, शाळेचा सिलेबस आहे, याच्या पलीकडे जाऊन आपण विज्ञान कसं रुजवू शकू आपल्या मुलांमध्ये. तर ह्या थॉट प्रोसेसमध्ये आपण जर आलं तर कदाचित निश्चितच आहे ना आपण अजून पुढचा टप्पा गाठू शकू असं मला वैयक्तिकरित्या वाटतं. आणि त्याच्यामध्ये आपण विद्यार्थी, शिक्षक, विज्ञान प्रेमी, रिसर्च इन्स्टिट्यूट्स यांनाही त्या प्लॅटफॉर्मशी जोडून घ्यावं. आणि मला वाटतं ते खूप कठीण काम नाही असंही मला जाणवतंय थोडंसं. तर त्या दृष्टिकोनातून लवकरच एक काहीतरी कॉन्क्रीट प्रोग्राम निश्चितच तुमच्या समोर मांडूया आणि त्याला कसं पुढे घेऊन जाता येईल याच्यावर विचार करू. आणि मला याच्यामध्ये ना एक अजून विचार एक मांडावासा वाटतो. आता बऱ्याचशा वेळेला आहे ना आपण कोणताही विचार करत असताना कशाचा विचार करतो की आपण कमीत कमी खर्चामध्ये कसं करू शकतो, कमीत कमी खर्चात कसं करू शकतो, हा विचार घेऊनच आहे ना आपण त्या आपल्या विचार प्रक्रियेला सुरू करतो. आपण तो विचार पैशांचा विचार आहे ना आपण सगळ्यात शेवटी करावा अशी माझी आपल्या सर्वांना विनंती असणार आहे. त्याचे सोल्युशन पण निघतील. आपण पहिले काय विचार करायला हवा, याच्यातून काय जन्माला घालतोय आपण. ओके. आणि मग त्याच्यानंतर ते फ्री होत असेल तर आनंदाची गोष्ट आहे. पैसे लागत असतील तर ते कुठून उभे होतील, काय होतील तो पुढचा विषय. परंतु आपण पहिलेच आहे ना कुठे ना कुठे आपल्याला आहे ना मर्यादित करण्याचा प्रयत्न करतो आणि मग त्या चौकटीमध्ये बांधूनच आहे ना आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करतो. तर ही चौकट पण आपण मोडायला पाहिजे असं मला वैयक्तिकरित्या वाटतं. तर ह्या दोन एक गोष्टी मांडतो आणि थांबतो कारण आता मला खरं निघायचंय रात्रीपर्यंत पुण्यात. मी आता इथं आमच्या मूळ गावाला आलेलो आहे. इथून साधारणतः 8-10 तासाचा रस्ता आहे पुण्याचा. असे त्याच्यामुळे थोडीशी आपले सर्वांचे माफी मागून मी एक विनंती घेईल. पण हा विषय ना नंतर पुन्हा एक थोडस कॉन्क्रीट आणि स्ट्रक्चराइज मेकॅनिझम मध्ये आपल्या समोर सर्वांसमोर नक्की पुन्हा मांडूया आणि त्याला जर सर्वांची जर सहमती होत असेल तर आपण पुढे जाऊया अशी मी आपल्या सर्वांना विनंती करेन. धन्यवाद निलेश. अतिशय छान तुम्ही संकल्पना मांडली आणि या दृष्टीने आपण नक्कीच पुढे जाऊया. इयरली प्रोग्राम सगळ्या मिळून कसं करता येईल ते बघूया आणि ऑनलाईन आणि ऑफलाईन याच्या माध्यमातून. सुरुवातीलाच म्हणजे मी शेवाळे सरांचे आभार मानतो की त्यांनी जी शनिवारी विज्ञान वारीची जी माहिती सांगितली त्याचा पायलट प्रोजेक्ट नाशिकमध्ये झाला होता आणि शनिवारी विज्ञान वारीवर मी स्वतंत्र एक वेगळं व्याख्यान देऊ शकेल कारण त्याच्यात अपेक्षित काय काय होतं, त्या अपेक्षेपेक्षा जास्त काय झालं, कमी काय झालं. पण आता मी त्याबद्दल काही जास्त सांगणार नाही. परंतु शनिवारी विज्ञान वारी हा एक म्हणजे अगदी फार विचारपूर्वक केलेला एक कार्यक्रम आखणी होती. त्याचा मुख्य जसं शालेय विद्यार्थ्यांना प्रयोग करण्याची संधी मिळावी हा जवळ होतं, तसंच त्याच्यातनं नवीन काहीतरी समाजासाठी देण्यासाठी आपल्याकडे काहीतरी आहे असे नवे विज्ञान प्रसारक उभे व्हावे हा एक त्याच्या मागचा भूमिका होती. आणि त्याच्यात काही गोष्टी झाल्या, काही नाही झाल्या. पण आता मी आजच्या म्हणजे जी आजची जी मीटिंग आहे त्याच्या संदर्भात बोलतो की
तुम्ही जो टार्गेट ग्रुप ठेवलाय ना तो अगदी योग्य आहे. म्हणजे 8वी ते 10वी आहे ना, 10वीची मुलं पण फारसे भाग घेत नाही, पण साधारणतः काही अगदी हुन्नर असलेले असतात ते कदाचित 7वीचे पण मिळते, पण 7वीच्या खालच्या मुलांना काही फारसं हे नाही. पण 7वी 8वी 9वी ज्याला मोल्डिंग स्टेज म्हणतात त्या स्टेजमध्ये ती मुलं, पण त्याच्यानंतर पण जर काही मुलं जर आपल्याशी जोडलेले राहिले तर त्यांना नक्की आपण एंटरटेन करावं. दुसरं म्हणजे त्याच्यातून एक विज्ञानाची आवड विद्यार्थ्यांमध्ये त्या वयोगटामध्ये निर्माण होते. तर मग तो आवश्यक नाही की तो सायंटिस्टच व्हावा, परंतु विज्ञानाकडे बघण्याचा दृष्टिकोन त्याचा बदललेला असतो आणि मग तो प्रत्येक गोष्टीची सांगड आपल्या दैनंदिन जीवनाच्या ज्या गोष्टी आहेत त्याची सांगड विज्ञानाची बरोबर कशी घालू लागतो. शिक्षकांच्या बाबतीत मी असं सांगेल की शिक्षकांना आपण म्हणजे तुम्ही जो एक संकल्पना मांडली आहे की एक त्यांनी स्वतंत्र एक छोटी प्रयोगशाळा किंवा असं काय म्हणजे कोपरा म्हणा, बॉक्स म्हणा, त्याला काहीतरी, परंतु मी असं प्रत्येक विज्ञान शिक्षकाला जेव्हा मी वैयक्तिक भेटतो त्यावेळेस सांगतो की तुम्ही स्वतःच असं एक काहीतरी छोटी पेटी तयार करा किंवा म्हणजे, आणि त्याच्यामध्ये देखील म्हणजे इलेक्ट्रिसिटी अँड मॅग्नेटिझमचे प्रयोग अगदी काय नाही, छोट्याशा बॉक्समध्ये आहे ना तुम्ही 5वी पासून 10वी पर्यंतचे इलेक्ट्रिसिटीचे मॅग्नेटिझम अतिशय सहज घेऊ शकतात आणि सर्व म्हणजे त्याच्यातले सर्व म्हणजे पैलू त्याच्यामध्ये कव्हर होतील अशा प्रकारे तो एक छोटासा बॉक्स तयार होऊ शकतो. तसंच म्हणजे साऊंडचं होतं, लाईटचं होतं, अशा वेगवेगळ्या प्रकारचे. आणि त्याच्यातल्या बऱ्याचशा गोष्टी आता जरी तर सांगितलं गेलं की खर्चिक न, सगळ्याच गोष्टी खर्चिक नाहीयेत, फक्त त्याच्यासाठी कल्पकता पाहिजे, आपल्याकडे उपलब्ध साहित्य काय आणि त्याचा वापर कसा करायचा हे एकदा जर नक्की झालं. त्याच्यासाठी मी एक कल्पना मध्यंतरी मी सध्या त्याच्यावर म्हणजे बऱ्याच ठिकाणी तसं काम केलंही. त्याला कन्सेप्ट सेंटर्ड एक्सपेरिमेंट्स किंवा डेमॉन्स्ट्रेशन असं म्हटलेलं. म्हणजे कुठल्या तरी कन्सेप्ट घ्यायची, समजा न्यूटन्स फर्स्ट लॉ मी किती वेगवेगळ्या प्रकारे दाखवू शकतो, किंबहुना आपण शिक्षकांना पण आवाहन करू शकतो, तुम्हाला कोणते कोणते प्रकार माहिती ना तुम्ही करा, किंवा तुम्हाला जो नाविन्यपूर्ण प्रकार माहिती ना तो प्रयोग करा. आणि मग हे सगळ्याच प्रयोगांना म्हणजे ऍप्लिकेबल होऊ शकतो. मग तुम्ही बर्नॉलिस थेरम किती वेगवेगळ्या प्रकारे म्हणजे दाखवू शकता, किंवा हवा जागा व्यापते किंवा हवेला वजन असतं, हे जे छोटे छोटे प्रयोग आहे ते वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही कसे दाखवू शकतात. कारण प्रत्येकाला साहित्य वेगवेगळं उपलब्ध असतं आणि त्याप्रमाणे त्याची कल्पकता ही वेगळी असू शकते. तर असं जर आपण शिक्षकांना आव्हान केलं तर तुम्हाला म्हणजे शैक्षणिक घटक जो अभ्यासक्रमात आहे तोच राहील, परंतु त्याचं जे सादरीकरण जे आहे किंवा त्याचा जो आविष्कार आहे तो स्थानिक असेल. आणि त्याला जर तो खरोखर जर म्हणजे आपल्या संबंधित मंडळींना सगळ्यांना जर आवडला तर एक म्हणजे याच्यामध्ये अप्रत्यक्षरित्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सहभागी करून घ्यावं असं मला वाटतं. आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्यासाठी वेगवेगळे मार्ग असतात. त्यांच्या आवडीचे विषय जर त्यांना दिला तर ते मग असे जर समजा काही चांगले प्रयोग तुम्हाला वाटलं की एखाद्या शिक्षकाने किंवा एखाद्या विद्यार्थ्याने चांगला प्रयोग केलेला आहे तर त्याचं शूटिंग आहे ना ते महाविद्यालयीन विद्यार्थ्याला करायला सांगायचे. ते मग त्याच्यातले सगळे तपशील जो आहे, त्याच्यात कुठे झूम करायचं, कुठे काय म्हणजे ऑडिओ ट्रॅक काय टाकायचा, हे सगळं आहे ना ते महाविद्यालयीन विद्यार्थी आवडीने करतात. तसं त्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सुद्धा याच्यात वेगवेगळ्या टप्प्यांवर त्यांच्या आवडीनुसार कामांसाठी जोडून घ्यावं. कारण हे इट शुड बी अ कंटिन्युअस मिशन, म्हणजे somebody should take ahead the mission. त्यासाठी वयोगट सुद्धा म्हणजे आपले उत्तराधिकारी तयार करणं हा सुद्धा आपला एक कामाचा भाग असतो, तर तो देखील आपण बघावा. तसंच मी जसं कन्सेप्ट सेंटर्ड एक्सपेरिमेंट जसं म्हटलं तसं मटेरियल सेंटर्ड एक्सपेरिमेंट असं पण माझी एक संकल्पना मी केली आणि त्याच्यात पण मी भरपूर काही काही प्रयोग केलेत. जसं आपल्याकडे बॉटल्स असतात, बॉटल्स आजकाल प्लास्टिकच्या बॉटल येतात किंवा काचेच्या बॉटल येतात, त्याच्यात वेगवेगळ्या आकारच्या येतात, पारदर्शक येतात, अपारदर्शक येतात, काहींचं बुड रुंद असतं, काहींचं नसतं, पण या सगळ्यांचा आपल्या प्रयोगांसाठी ना वेगवेगळ्या प्रकारे उपयोग करून घेता येतो. तर मग बॉटल्स वापरून आपण कोणते कोणते प्रयोग करू शकतो, आपण बलून्स वापरून कोणते कोणते प्रयोग करू शकतो, आपण आजकाल वेगवेगळे कंटेनर्स येतात, प्लास्टिकचे कंटेनर येतात, मेटल कंटेनर येतात, मग त्याचा आपण कोणत्या कोणत्या प्रयोगांसाठी वापर करू शकतो. साध्या ट्यूब्स येतात, म्हणजे अगदी स्ट्रॉ पासून आपली बॉलपेनची नळी असते, मेटलच्या वेगवेगळ्या नळ्या असतात, या नळ्यांचे वापर करून कोणकोणते प्रयोग असे मटेरियल सेंटर्ड म्हणजे त्या किंवा तार आहेत, मग अल्युमिनियमची तार असेल, तांब्याची तार असेल, या सगळ्यांचा पण आपण वेगवेगळ्या प्रयोगांसाठी वापर करतो. तर मग हे विशिष्ट पदार्थ वापरून आपण कोणते कोणते प्रयोग करू शकतो असाही एक प्रयोग करू शकतो. जसं आता एक म्हणजे घरगुती उपकरणांची दुरुस्ती हा एक विषय मांडला गेला, त्याच्यामध्ये मी असं सुचवेल
की तो विषय आवश्यक करावा, किंबहुना त्याच्या आधी ना जसं कुणीतरी सुचवलं की त्याच्यासाठी एक छोटासा अभ्यासक्रमासारखं ना, म्हणजे वायरमन हा शब्द कदाचित फार पुढचा होईल, परंतु एखादं म्हणजे साधी पिन कशी जोडायची, होल्डर कसं जोडायचं, किंवा एक बल्बला एका ठिकाणून कंट्रोल करायचं असेल तर एक बल्ब कसा जोडायचा, 2 ठिकाणून कंट्रोल करायचा असेल तर, किंवा फॅनचं रेग्युलेटर कसं जोडायचं, या साध्या साध्या गोष्टी जर आपण त्यांना जर सांगू शकलो ना, तर सुरुवातीला या मुलांना ते माहित नसलं, त्यामुळे आपल्याला ज्यांना माहित आहे त्यांना त्याच्यात काय विशेष वाटत नाही, परंतु ज्यांना अजिबात त्याच्यातलं ज्ञान नाही ना, त्यांच्यासाठी हे घटक बऱ्यापैकी म्हणजे आणि त्यातून त्यांना एक आवड पण निर्माण होते. तर हळूहळू म्हणजे मग बल्बच्या ठिकाणी दुसरं साधन येऊ शकतं, मग त्याच्यासाठी मग म्हणजे साधनं दुरुस्ती हा पुढचा टप्पा झाला, पण त्याच्यासाठी जे हे प्राथमिक ज्ञान आहे ते जर आपल्याला करता आलं तर, आणि त्याच्यासाठी हवं असेल तर इंग्रजी, हिंदी, मराठीमध्ये छोटंसं राईटअप्स तयार करणं किंवा प्रेझेंटेशन तयार करणं आणि प्रत्यक्ष कृतीवर जास्त भर द्यावा, हा एक भाग झाला. हा आता जो एक विषय त्या मॅडमने सांगितला, मला नाव आठवत नाही, तो मायक्रो केमिस्ट्री हा खूप चांगला विषय आहे. तर त्याच्यामध्ये त्याचे 2 फायदे, एक म्हणजे रसायनांचं म्हणजे मात्रा जी आहे, रसायनांची क्वांटिटी जी कमी लागते, हा एक मोठा फायदा आहे. पण त्याचबरोबर दुसरा फायदा असा की प्रत्येक विद्यार्थ्याला व्यक्तिशः करण्याची एक संधी मिळते, आणि हे दोन्ही फायद्याच्याच गोष्टी आहेत तशा. तर आणि त्याच्यात आता शालेय स्तरावरचे बरेच प्रयोग आलेले आहेत, तर तो सुद्धा प्रयोग आपण करायला हरकत नाही, आणि ते सुद्धा एका छोट्या बॉक्समध्ये केमिस्ट्रीचे बरेचसे प्रयोग त्याच्यामध्ये बसू शकतात. त्याच्यानंतर आपण म्हणजे मी मराठी विज्ञान परिषदेमध्ये काम करत असतानाचा माझा एक जसं मी शनिवारी विज्ञानवारी आणि हे सांगितलं, तसंच एक विषय असा होता की आम्ही त्याला नाव असं होतं की मूलभूत विज्ञानात म्हणजे आम्ही काम करू, अशा प्रकारचं आम्ही काही व्याख्यानं घ्यायचो. तर त्याच्यासाठी एक वर्ष मी असं मोठं कौतुकाने सांगितलं की भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि असं मी सगळं सांगितल्यानंतर जयंत नारळीकरांनी मला विचारलं, तुमच्या सायन्समध्ये मॅथ्स येत नाही का म्हणे. आणि मग ते दुरुस्त केल्यानंतर मी पुढच्या वर्षीपासून मॅथ्सवर पण त्याच्यावर काम करायला लागलो. तर मला असं वाटतं गणितावर सुद्धा आपल्याला भरपूर काम करता येईल, आणि गणिताचे साधनं करण्यासाठी ना खूप कमी वस्तू लागतात. साध्या दोऱ्या, तारा, कागद, पुठ्ठे याच्यापासून सुद्धा गणिताची खूप चांगली साधनं करतात. त्याच्यातून मूलभूत संकल्पना तुमच्या पक्क्या होतात. तर गणिताच्या दृष्टीनेही नक्की प्रयत्न करावे. त्याच्यासाठी आवश्यक असेल तर मी या सगळ्याला म्हणजे भौतिकशास्त्र असो, रसायनशास्त्र असो, गणित असो, माझ्या बाजूने जी काही मदत करता येईल मी ती नक्की करेन. त्याचबरोबर जसं मी ते साधनाचा विषय ज्यावेळेस निघाला त्यावेळेस एक गोष्ट म्हणजे मध्यंतरी आम्ही अंबरनाथला एकदा केलाही होता की कम्प्युटर उघडून दाखवायचं, कम्प्युटरचे आतले भाग काय आहेत, ते कसे काम करतात. म्हणजे आपल्याकडे आजकाल नादुरुस्त झालेले भरपूर कम्प्युटर असतात, तेही दाखवायला हरकत नाही. तर असं जर केलं तर याच्यातनं बऱ्याच गोष्टी म्हणजे तुम्हाला जे अपेक्षित आहे ते साध्य होतील असं मला वाटतं. मला वाटतं मी वेळेपेक्षा जास्तच बोललोय, परंतु आपल्याला भरपूर काही करता येईल एवढं मात्र मी नक्की सांगू शकतो. धन्यवाद. सर, धन्यवाद सर. तुम्ही अतिशय छान माहिती दिली, आणि आपल्याला विज्ञान लॅब जी डेव्हलप करायची आहे, तर त्या दृष्टीने आपल्याला हे छोटे छोटे जे प्रयोग आहेत किंवा आपल्या ज्या कन्सेप्ट आहेत ते आपण त्याचे छोटे छोटे व्हिडिओ बनवून, किंवा तुम्ही मागचं लेक्चर दिलं होतं ते लेक्चरच आता आम्ही विज्ञान गंगा लॅब मध्ये टाकणार आहोत. फक्त आता आम्ही कनेक्टिव्हिटी वाढवणार आहोत टीचर थ्रू स्टुडंट्स ला प्रत्येक शाळांमधून, की जेणेकरून ते टीचर त्या विद्यार्थ्यांकडनं करून घेतील, किंवा ते घटक कसे जमवता येतील, किंवा त्या टीचरनी किंवा त्या शाळेने त्या विद्यार्थ्यांकडनं नॉमिनल फी घेऊन, सगळ्याच गोष्टी फुकट असल्यावर त्याला महत्व येत नाही, नॉमिनल फी घेऊन शाळेनेच फी घेऊन त्याच्यामध्ये मटेरियल कसं कलेक्ट करता येईल. म्हणजे 100 प्रयोग आपण समजा या विज्ञान गंगा लॅब मध्ये टाकले फॉर एक्झाम्पल, तर तसा विचार पण आहे आपल्या सर्व एक्सपर्टच्या मदतीने. आणि त्याच्याकरता नॉमिनल जे काही चार्जेस लागतील, चार्जेस म्हणजे ते मटेरियल कलेक्ट करण्याकरता, तर प्रत्येक विद्यार्थ्यांनी 100 किंवा 10 प्रयोग करण्याची पण गरज नाहीये. 100 विद्यार्थ्यांकडून त्या शाळे मिळून ते घटक कसे त्यांच्याकडे होतील, जसं तुम्ही म्हटले छोटे छोटे बॉक्स बनवून वगैरे. आपलं 20 वर्षापूर्वी भेट झाली होती तेव्हाही तुम्ही तेच सांगितलं होतं, मला आठवतं. तर त्या शिक्षकांनी त्या शाळेकरता ती लॅब बनवणे, ती लॅब म्हणजे छोटंसं बॉक्स असेल, त्याच्यापेक्षा जास्त नाही, आणि त्याच्यातून ज्या गमती जमती किंवा विद्यार्थी स्वतः प्रयोग करू शकतील. म्हणजे कॉमन मटेरियल प्रत्येकाने आणायला नको, या दृष्टीने आपल्याला काय काम करता येईल.
या दृष्टीने मग कमीत कमी आपण व्हिडिओ तरी त्या सर्व शाळांना देऊ शकतो आणि निलेशजींच्या माध्यमातून आपण ऑल ओव्हर महाराष्ट्र ऑनलाईन किंवा ऑफलाईन असं कसं जाता येईल हे आपण नक्कीच बघू. धन्यवाद सर. पण बाकी आता कुणाला काही मांडायचं असेल तर मांडू शकता विचार. हा सीमा जाधव मॅडमनी त्यांना काही सांगायचंय. नमस्ते मॅडम. मी डॉक्टर सीमा हरिभाऊ जाधव, MEPच्या KBT ठाकरे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला इन्स्ट्रुमेंटेशन डिपार्टमेंटला असोसिएट प्रोफेसर म्हणून काम करते. मला स्पेशली हे सगळे मी तर पहिल्यांदाच ह्या मीटिंगला जॉईन झाली आजच, आणि या सगळ्या संकल्पना मांडल्यानंतर मला एक स्पेशल सांगावं असं वाटतं की लॅबव्ह्यू म्हणून एक ही सर्व इन्स्ट्रुमेंट न घेता लॅबव्ह्यू म्हणून एक सॉफ्टवेअर आहे जे फ्रीली तुम्हाला 365 डेज डाउनलोड करता येतं आणि त्यातनं बेसिक संकल्पना तुम्हाला लाईव्ह दाखवता येतात. CRO जोडणे किंवा त्याचे सगळे हे करणे सगळे लाईव्ह तुम्हाला त्याच्यामध्ये दाखवत येतात. तर लॅबव्ह्यूमध्ये तुम्ही हे प्रयोग करू शकतात स्पेशली. आणि त्यासाठी जर काही मदत असेल किंवा शिक्षकांना शिकवायचं असेल लॅबव्ह्यू कसं ऑपरेट करायचं वगैरे तर ते मी तुम्हाला शिकवू शकते. आणि सेकंडरी थिंग म्हणजे की घरच्या बेसिक मुलांची मेन थिंकिंग लेवल वाढवायला हवी, ऑब्झर्वेशनल पॉवर, की हे असं का घडतं. म्हणजे घरच्या बेसिक गोष्टींपासून त्यांना शिकवायला पाहिजे. जसं दूध तापतं येतं त्याचा बॉइलिंग पॉईंट काय आहे त्याचं या बेसिक गोष्टींपासून जेव्हा सुरू कराल तुमची घरची टाकी खालची टाकी रिकामी होते वरची टाकी भरते तेव्हा ते सायन्स काय अप्लाय होतंय त्याच्यात हाईट व्हॉल्यूम एरिया याचे कन्सेप्ट याच्यामधनं सांगितले तुम्ही तर विद्यार्थ्यांना त्याच्यामधनं जिज्ञासा वाढून ते पुढे अजून लेवलला प्रयोग करू शकतील. तर हे तुम्ही जर बेसिक थिंकिंग लेवल मेन मुलांची वाढवली तर मुले स्वतःहूनच बऱ्याचशा आयडियाज घेऊन येतात पुढे आपल्याकडे. तर ही माझं म्हणणं आहे. आणि अजून बऱ्याच गोष्टी आहेत आमच्याकडे की जे आम्ही तुम्हाला देऊ शकतो किंवा त्यावर मेन टीचरांना ट्रेनिंग देऊन मग ते विद्यार्थी काही ग्रुप तयार केले आणि त्यांनी सगळ्या शाळांमध्ये जाऊन प्रयोग केले तर त्याच्यामधनं मुलांची थिंकिंग लेवल बेस्ट वेने वाढू शकते. हा माझा मेन एक पॉइंट होता. सेकंडरी थिंग सर ते आकाश टॅबलेट पण मुलांना जर वापरायला द्यायचे असतील काही प्रयोगांसाठी तर ते पण तुम्हाला अवेलेबल करून देऊ शकतो मी कॉलेज थ्रू. चांगली कन्सेप्ट आहे, हरकत नाही. आपण डिटेल या संदर्भात चर्चा करूया आणि कसं पुढे जाता येईल किंवा तुम्ही पण त्या विचार करून आपल्याला आता ही विज्ञान गंगा लॅब कशी डेव्हलप करता येईल या दृष्टीने तुम्ही पण एक विचार करा आणि आपण मग परत एकत्र मीटिंग घेऊन परत बोलूया. धन्यवाद. चालेल सर, नक्की. अजून कुणाला काही मुद्दे मांडायचे असतील तर सांगावे. सर मला एक गोष्ट फक्त सांगायची आहे, तो राहिला मुद्दा तेव्हा कारण वेळेचं बंधन होतं, पण एकच मिनिटात सांगतो. आम्ही कॉलेजला असताना आम्ही साधारणपणे वर्षातनं 2 तरी वर्कशॉप असे घ्यायचो आम्ही की मेंटेनन्स अँड रिपेअर ऑफ इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट्स. तर त्याकरता म्हणून एक इथं रिसोर्स पर्सन अवेलेबल आहेत धुळ्यामध्ये आणि ते अनेक इन्स्ट्रुमेंट्सचे रिपेअरिंग वगैरे करतात. तर त्यांना आम्ही बोलवायचो आणि कॉलेज गोईंग जे स्टुडंट्स आहेत साधारणपणे SYTY चे त्यांची एक बॅच करून 30-40 मुलांची एक दिवसभर एक कार्यशाळा घ्यायचो. तर तशा प्रकारे एक रिसोर्स पर्सन उपलब्ध आहे धुळ्याला, एवढंच मला सांगायचंय. तर त्यांचा उपयोग करून अशा जसं जयंत जोशी सर म्हटले मगाशी की अगदी छोट्या छोट्या गोष्टी की फ्यूज गेला तर कसा टाकायचा इथपासून आपल्याला काही माहिती नसतं तर तिथपासून सुरुवात करून ते अगदी मग CRO कसा रिपेअर करायचा किंवा मग वेगवेगळ्या कंपन्यांचे असतात तर ते समजून कसं घ्यायचं ते इन्स्ट्रुमेंट ही पण माहिती देतात. तर तशा कार्यशाळा आम्ही अनेक इथं आयोजित केलेल्या होत्या. त्याचा कसा उपयोग करून घेता येईल तुम्हाला तर तुम्ही ठरवू शकता. ते एवढंच मला सांगायचे. धन्यवाद. कशी डेव्हलप करता येईल त्या शाळेच्या दृष्टीने म्हणा किंवा कॉलेजच्या दृष्टीने म्हणा तर या दृष्टीने आपण थोडासा एक विचार विनिमय करू. म्हणजे मग थोडक्यात जे काही मॉडेल आहे सॉफ्टवेअर सॉफ्ट असलेलं म्हणजे व्हिडिओ मॉडेल किंवा जे काही ऍक्च्युअल मॉडेल असेल ते बनवून त्याचं डुप्लिकेशन कसं करता येईल. आता ही शनिवारी विज्ञानवारी ही नाशिक पासूनच सुरू झाली होती. त्यावेळेस आमच्या कॉलेजनी सहभाग घेतला. त्याच्यानंतर छोटीशी पुस्तिका बनवली आणि आज तुम्ही त्याचे ॲपेटर्स पण बनवून हे प्रत्येक शाळांमधून देत आहात.
तर मग याच्यातूनही आपल्याला काय करता येईल, याचं डुप्लिकेशन असं कसं वाढवता येईल, जास्तीत जास्त शाळांना याच्यात सहभाग कसं करता येईल, कारण ऑलरेडी हे काम चाललंच आहे. मग याचाही आपण विचार नक्कीच करूया आणि याला आपल्याला कसं कनेक्ट होता येईल हे पण आपण नक्कीच बघूया. अजून काही कुणाला विचार मांडायचे असतील तर हरकत नाही. माझ्या मते आपली बऱ्यापैकी चर्चा झालेली आहे. तर आपण या सगळ्या गोष्टी आता मी नोट डाऊन पण केलेल्या आहेत. त्या दृष्टीने आपण परत संबंधितांशी चर्चा करून किंवा परत त्याच्यानंतर परत एक कॉमन मीटिंग घेऊया आणि विज्ञान गंगा लॅब या दृष्टीने आपल्याला काय करता येईल आणि तसंच निलेशजींनी सांगितलं याप्रमाणे इयरली प्रोग्राम आपला कसा असेल की तो एकदा इयरली प्रोग्राम फिक्स केला की तो आपल्याला पुढे कंटिन्यू करता येईल. तसंच डॉक्टर वडनेरे सरांनी मागच्या वर्षी व्हिडिओ बनवण्याच्या स्पर्धामध्ये त्याचं अनालिसिस कसं करायचं किंवा जे काही टीचर्स गाईड होते त्यांच्याकडनं त्यांना इन्स्ट्रक्शन देऊन करून घेतलं. त्यामध्ये सुद्धा बरेच शिक्षक सहभागी झाले होते आणि खूप विद्यार्थ्यांनी ते व्हिडिओ अपलोड करून सुद्धा आपण त्याचं अनालिसिस अगदी व्यवस्थित करू शकलो. तर या दृष्टीने आपल्याला पुढे जाता येईल. तसंच LG फिरती विज्ञान प्रयोगशाळा लवकरच नाशिकला येत आहे. ती पुणा आणि नगर भागात तर जातच असते आणि ते साधारण प्रत्येक शाळेला 40 प्रयोग फ्री ऑफ कॉस्ट देत असतात. त्याचा पण आपल्याला नक्कीच याच्यात उपयोग करून घेता येईल. तर अशा दृष्टीने आपल्याला बरेचसे उपक्रम एकत्र आणून ही विज्ञान गंगा लॅब आपण वर्षभरात कशी डेव्हलप करतो या दृष्टीने आपण प्रयत्न करूया आणि या लॅब थ्रूच म्हणा किंवा म्हणजे पहिल्यांदा जे आहे सिलेबस मधलं ते बेसिक परफेक्ट प्रत्येक विद्यार्थ्याचं झालं पाहिजे त्या शाळेमार्फत आणि मग त्यांच्यानंतर आपल्याला हे बाकीचे जे वैज्ञानिक स्पर्धा आहेत, होमी भाभा म्हणा किंवा ऑलिम्पियाड म्हणा, याच्यामध्ये विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना कसं सहभागी करून घेता येईल आणि त्यांना मार्गदर्शन कसं करता येईल. उदाहरणार्थ तर यावेळेस पण जे थेअरीमध्ये पास होतील होमी भाभाचे विद्यार्थी, त्यांना काही मॉडेल्स आपल्याला देता येतील का की ते त्यांच्या शाळेमधून बनवून त्यांच्या विद्यार्थ्यांना देता येईल किंवा एक ऑफलाईन वर्ग काही घेता येईल का, असं आपण नक्कीच विचार करूया. तर माझ्या मते कुणाला काही विचार मांडायचे असतील तर मांडूया, नाहीतर आपण थांबूया. मी थोडंसं नोट डाऊन जसं तुम्ही केलं तसं आपण त्याच्यावरती खूप छान ब्रेन स्टॉर्मिंग झालेली आहे. खूप वेगळे विषय आज मांडले गेले, त्याच्यामुळे खूप छान वाटलं. तर एक दोन गोष्टी मला फक्त म्हणायच्या आहेत, बाकी तर सगळे म्हटलेलेच आहेत, रिपीट नाही करत आहे मी. फक्त एक समराईज करण्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने आपण एक काही 8-9 आपण वर्टिकल्स आपण आयडेंटिफाय करूया की जसं की एक व्हिडिओ लेक्चर्सची कॉम्पिटिशन जे आहेत, व्हिडिओ जे बनवतात विद्यार्थी जे व्हिडिओ बनवतात त्याची जी आपली विज्ञान गंगा ते पिरियॉडिक होणारी ती ऍक्टिव्हिटी आहे की वर्षातून एकदा आपण करत जाऊ. तसंच जे ऑलिम्पियाडच्या बद्दल सुद्धा एक वेगळा वर्टिकल आपण बनवूया. तो आपण पुढच्या वर्षीपासून आपण त्याला राबवूया, पण ह्या वर्षी आपण स्वतःच्या शिकण्याच्या हिशोबाने त्याचा वापर होईल. तसंच जे लॅबची किट्स जी आहेत ती लाईफ सायन्स, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स या विषयांवरती आपण बनवू शकतो. जोशी सरांनी खूप छान सांगितलं की कन्सेप्ट सेंटर्ड ऍक्टिव्हिटीज आणि मटेरियल सेंटर्ड ऍक्टिव्हिटीज असे 2 आपण माइंड मॅप्स बनवू शकतो की ज्याच्यातून आपण ब्रेन स्टॉर्मिंग करून बॉटलचा किती उपयोग होऊ शकतो किंवा एखाद्या स्पेसिफिक कन्सेप्टवरती आपण कुठली ऍक्टिव्हिटी पुस्तकामध्ये दिलेली आणि त्याला सप्लिमेंटरी ऍक्टिव्हिटी कुठली होऊ शकते अशा हिशोबाने बघूया. तसंच पुस्तकामध्ये काही कन्सेप्ट कदाचित नीट मांडलेले नसतील, ते आपण चांगले कसे मांडू शकतो त्याबद्दल आपण विचार करू शकतो. तर अशा प्रकारे ती लॅब किट आपण बनवूया. त्याच्यासाठी जसं तुम्ही म्हणाले तसे फ्री ऑफ कॉस्ट जे किट असतील, निलेशजींनी पण सांगितलं की सगळ्यात पहिले ते फ्री ऑफ कॉस्टमध्येच आपल्याला पहिला आपला इंटरेस्ट असला पाहिजे आणि जर काही कॉस्ट असू शकते तर ती विद्यार्थ्यांनी स्वतःच ती अरेंज करावी. आपण पैसे घेण्यापेक्षा किंवा त्याच्यामध्ये मग परत अनेक प्रकारचे प्रॉब्लेम्स निर्माण होतात. मुक्त विद्यापीठामध्ये सुद्धा आम्ही जेव्हा मार्केटिंग करायचो कुठल्याही कोर्सची तेव्हा ज्याच्यामध्ये फ्री म्हणायचो, फ्री सारखी मार्केटिंग स्ट्रॅटेजी नाही आहे भारतामध्ये. जेव्हा आपण म्हणतो ही वस्तू फ्री आहे तर लोक एकदम गोळा होतात, जास्त लोक गोळा होतात. तर सुरुवातीला आपल्याला फ्री गोष्टींवरतीच आपण विचार करूया. त्याच्यानंतर सेकंड लेवलला ज्याची खूप कमी कॉस्ट आहे अशी गोष्टी विद्यार्थ्यांनी स्वतःच अरेंज करावी आणि जी विद्यार्थ्यांना अरेंज करता येऊ शकत नाही पण विद्यार्थ्यांना इंटरेस्ट असेल अशी ऍक्टिव्हिटीज, अशी गोष्टी मिळवून देण्याचं काम कदाचित आपण करू शकतो. पण जसं मध्यंतरी एकदा आपण लांडगे सर म्हणत होते की पुष्कळशा गोष्टी आजकाल अमेझॉनवरती फ्री ऑफ चार्ज मिळून म्हणजे आरामशीर मिळून जातात. आपल्याला फार हिंडावलं फिरावं लागत नाही.
तर अशा गोष्टी आपण ह्या 3 लेयर मध्ये विचार करू. पहिले फ्री ऑफ कॉस्ट, जे विषय सब्जेक्ट जे पुस्तकांमध्ये टेक्स्ट मध्ये जे दिलेले ती फ्री ऑफ कॉस्ट असलेली ऍक्टिव्हिटीज, सप्लिमेंटरी ऍक्टिव्हिटी जी टेक्स्टबुक मध्ये नाहीये ती, पण जी अजून त्या विषयाला अजून चांगली समजू शकेल अशा प्रकारे मांडणारी आहे ती. अशा प्रकारची आपण लॅबचा आपण विचार करूया. विज्ञान शिक्षकांसाठी सुद्धा आपण काही ऍक्टिव्हिटीज करूया. आणि असं वाटतं की आपण आता जो YouTube वरती चॅनल दिलेला आहे, ज्याच्यामध्ये आता जो टीचर्सची वर्कशॉप झाली त्याचे सगळे व्हिडिओज आपण टाकले होते त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे त्या व्हिडिओज बरोबरच आपण जे गेल्या वर्षीचे आपण छंद वर्ग घेतले होते ते व्हिडिओ सुद्धा आपण जे ग्राउंड ड्रॉईंग डॉटच्या वेबसाईटवरती आहेत ते तिकडून तिकडे पेस्ट करू शकतो आपण. म्हणजे त्याच्यातून आपल्याला तिकडे सुद्धा विद्यार्थ्यांना ते किंवा ज्यांना कोणा पाहायचे असेल त्यांना ते पण पाहता येऊ शकतील. त्याच्यानंतर एक थिंकिंग स्किल वरती पण एक आपण वर्टिकल राहील, तो वेगळा वर्टिकल. जे लोक जास्त एनरोल्ड आहेत, ज्यांना जास्त थिंकिंग समजते किंवा थिंकिंग मध्ये जास्त इंटरेस्ट असतो असे पण काही लोक असतील तर तो वेगळा ग्राहक वर्ग असेल. त्या ग्राहक वर्गासाठी थिंकिंग स्किल वरती आपण एक कोर्स करू शकतो. त्याच्यानंतर जे स्किल बेस्ड कोर्सेस असतात असा एक स्किल बेस्ड कोर्स डोमेस्टिक एन्व्हायरमेंट म्हणून आम्ही आमच्याकडे एक मुक्त विद्यापीठामध्ये आम्ही कोर्स चालवायचो. त्याच्यामध्ये सेफ्टी प्रिकॉशन्स वगैरे प्रॉपरली घेऊन ते एन्व्हायरमेंट टाईपचे कोर्सेस आपण एक तो एक वर्टिकल राहू देऊ शकतो. कारण पुष्कळशा लोकांना फार समजण्यामध्ये किंवा फार काही असे अनालिटिकल विचार करण्याची त्यांची क्षमता नसते किंवा हे नसतं, पण त्यांना सुद्धा आपल्याला मेन स्ट्रीममध्ये आणायचं आहे. अशा लोकांसाठी तो कोर्स असू शकेल, ज्याच्यामध्ये आपला एक महत्वाचा मुद्दा जो असतो, जो आमची स्किल बेस्ड कोर्स असतो आणि जो सायन्सचा कोर्स असतो, त्याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट अशी वेगळी असते की स्किल बेस्ड मध्ये तुम्हाला एन नंबर ऑफ टाइम तुम्ही ती गोष्ट करता तेव्हा तुम्हाला ती वस्तू तुमचा हात साफ होतो. विज्ञानामध्ये आपण एक प्रयोग एकदाच करतो, म्हणजे रेफ्रेक्टिव्ह इंडेक्स एकदा काढला, त्याची अनालिसिस केली, त्याचे रिझल्ट काढले, विषय संपून जातो. पण जेव्हा तुम्ही स्किल बेस्ड कोर्स करता तेव्हा तुम्ही त्याला खूप वेळा तुम्ही समजा तुम्हाला प्लग पॉईंट जोडायचा आहे तर तो किती तुम्ही 4-5 वेळा जोडाल. तो विद्यार्थी जेव्हा खूप वेळा जोडेल तेव्हा त्याचा हात साफ होईल, त्याला त्याच्यातून त्याची स्किल निर्माण होईल, तेव्हा तो जास्त हे होईल. तिकडे प्रॅक्टिस मेक्स द मॅन परफेक्ट हे त्याच्यामध्ये फिलॉसॉफी असते. तसंच लॅब व्ह्यू सॉफ्टवेअरच्या बद्दल मॅडमनी सांगितलं. तसंच टॅबलेट, आकाश टॅबलेट आणि हे सुद्धा आपण हे करू शकतो. तो एक वेगळा वर्टिकल होऊ शकतो. आणि ह्या सगळ्या गोष्टींना आपण जे कल्मिनेटिव्ह पॉईंट आहे आपला जो आपली जी YouTube चॅनल आहे त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आपण तिकडे वेगळे वेगळे प्लेलिस्टच्या मार्फत आपण त्याला देऊ शकतो. आणि ही कंटिन्युअस चालणारी ऍक्टिव्हिटी राहावी. फक्त काही स्पेसिफिक ड्युरेशन मध्ये, म्हणजे वर्षातून एकदा आपण विज्ञान स्पर्धा घेतो, एकदा आपण ती टीचर्स वर्कशॉप घेतो, असं न करता कंटिन्युअस चालणारी अशी ती ऍक्टिव्हिटी राहील असं एक आपण पाहूया. तर असे 8 एक वर्टिकल्स आपल्याला दिसत आहेत, त्याचा आपण वापर करूया. मला असं वाटतं आपण एक टीम्स बनवूया अशा की ज्याच्यामध्ये जसं जोशी सरांनी सांगितलं की काही ठिकाणी त्यांचा टॅलेंट जो आहे त्यांनी काम केलं, त्यांचा अनुभव त्याच्यामध्ये वापरता येईल. म्हणजे बहुतेक ठिकाणी जयंत जोशी सरांनी जे सांगितलं आणि प्रवीण जोशी तर सगळ्याचे कॉर्डिनेटर आहेतच आहे, तर त्यांच्या आपण मार्फत आपण पुष्कळशा गोष्टी करू शकतो. तसंच शेवाळी सरांकडून आपण ऑलिम्पियाडच्या बद्दल माहिती घेऊ शकतो किंवा त्यांना त्याच्यामध्ये आपण त्यांचे एक्सपर्टीजचा आणि त्यांच्या जे कनेक्शन्स आहेत त्यांचा आपण वापर करून घेऊ शकतो. विज्ञान म्हणजे IIPTचा सुद्धा आपण वापर करू शकतो. या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं की आजची मीटिंगमध्ये या सगळ्या गोष्टी चांगल्या आपल्याला कळाल्या आहेत. आणि या सगळ्या गोष्टींप्रमाणे आपण एक पर्स्पेक्टिव्ह प्लॅन बनवूया आणि थोडं आपण इन्क्रिमेंटली आपण पुढे जात राहू. आपण एक स्टेटसचा पण आपण एक विचार करू की आपलं आज कुठे आहोत आणि आपल्याला कुठे जायचं आहे. म्हणजे जर आपल्याला आपण त्याची जर हे घेतली, अनालिसिस केली की आपले काय ऑब्जेक्टिव्ह आहेत, त्याप्रमाणे आपले स्टेटसेस काय आहेत, तर आपल्याला किती आपण इन्क्रिमेंट करतोय, किती आपण आपली हे करतोय, प्रगती करतोय हे आपल्याला कळेल. म्हणजे असे काही फिगर्स ऑफ मेरिट ज्याला आपण म्हणतो, पॅरामीटर्स जे आपल्याला इम्प्रूव्ह करायचे ते आपण आयडेंटिफाय करू आणि त्याचा सर्वे करून आपण दरवर्षी आपण पुढे जात राहू. आणि फक्त जे आता जे बोललं गेलं त्याला मी फक्त माझ्या हिशोबाने मी समराईज केलं आणि ह्याच्यामध्ये आपले सर्वांचे सहकार्य होतील आणि आपण असे छोटे टीम्स बनवून त्याप्रमाणे आपण पुढे जात राहू. तर हे 2 गोष्टी आहेत, एक तर YouTube चॅनल आणि दुसरा आपलं व्हॉट्सअपचा जो ग्रुप आहे. असे ग्रुप्सच्या मार्फत आपण एकत्र येत जाऊ आणि पिरियॉडिकली आणि नॉन पिरियॉडिकली आपण इंटरॅक्ट करत जाऊ. थँक्यू. धन्यवाद सर.
म्हणजे आता आपण एक विज्ञान गंगा नावाचा ग्रुप केलेलाच आहे, ज्याच्या हेडिंग खाली मला असं वाटतं की हा सगळा ग्रुप आपण स्वतः हँडल करत आहात असं समजून आपल्याला काय करता येईल हे व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तुम्ही इमिजिएट जरी टाकलं तरी त्याप्रमाणे, किंवा आपल्याला हे इम्प्लिमेंट करायचं या दृष्टीने जरी तुम्ही काम डायरेक्ट सुरू केलं तरी चालेल. कारण आम्हाला कधीतरी आठवणार, विचारणार यापेक्षा आपल्याला काय करायचं या दृष्टीने आपण हा एक विज्ञान गंगा व्हॉट्सअप ग्रुप बनवलेला आहे. तसंच वडनेरे सरांनी सांगितलं तसं एक युट्यूब चॅनल थ्रू आपण ही विज्ञान गंगा लॅब मध्ये काय करता येईल किंवा विज्ञान गंगा लॅब कशी डेव्हलप करता येईल किंवा सध्याचे जे मागचे प्रोग्राम झाले ते प्रोग्राम्स आपण त्याच्या लिंक टाकू की या पद्धतीने विद्यार्थ्यांनी केलं पाहिजे, किंवा अजून त्याच्या दृष्टीने लॅब डेव्हलप करायच्या दृष्टीने विद्यार्थ्यांना छोटे छोटे प्रयोग आपणही स्वतः करून दाखवू शकतो, किंवा मागच्या वर्षी जे विद्यार्थ्यांनी व्हिडिओ सबमिट केलेले आहेत ते पण सॅम्पल व्हिडिओ टाकू शकतो की अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना ह्या ऍक्टिव्हिटी करायच्या आहेत, त्याचे व्हिडिओ बनवायचे आहेत, कन्सेप्ट समजून घ्यायचे आहेत. मग या दृष्टीने सर्व कन्सेप्ट समजल्यावर नॅचरली कुठलाही जर का तुमच्या स्पर्धा परीक्षा असतील तर त्या स्पर्धा परीक्षांना अगदी सहजरित्या प्रत्येक जण आनंदाने सहभागी होऊ शकेल त्या शाळांमधून. या दृष्टीने आपल्याला हे डेव्हलप करायचं आहे. तरी प्रत्येकाने वाट न पाहता आपल्याला या विज्ञान गंगा ग्रुप करता काय करता येईल, तर तो एक खरा एक आपल्याला ग्रुप तयार होईल असं मला वाटतं. आणि खूप सहकार्य सर्वांनी सर्वजण देत आहेत. धन्यवाद. आजच्या मीटिंगची लिंक सुद्धा आपण आपल्याला पाहायला मिळेल आपल्या ग्रुपवर. धन्यवाद.